तुमच्या दृष्टीने वजन वाढणं हा आजार आहे? 100% आजार. गुडघे दुखी असू द्या, घोटे दुखणं असू द्या पायाचे, किंवा कंबर दुखी असू द्या, ह्याच्यामध्ये वजनाचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. जंक फूड, हॉटेलिंग ह्याची जर तुमची हॅबिट असेल तर तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहू शकत नाही. 3 वेळेला वेळेवर खाणं, पाणी भरपूर पिणं आणि 45 मिनिटं चालणं, ही त्रिसूत्री मी नेहमी पेशंटला सांगतो. खूप लोकांच्या अशा तक्रारी असतात की खूप प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही. याला काय कारणीभूत आहे? पचनशक्ती बिघडली आहे. ती जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेऊन सुधारत नाही तोपर्यंत केलेल्या व्यायामाचा वजन कमी होण्यावर तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसत नाही. ट्रेडमिलवर चालून वजन कमी होत नाही. म्हणजे रिअल कार्डिओ काय आहे? तुम्ही मोकळ्या हवेत जे चालताय तोच रिअल कार्डिओ. तरी पण मग महिलांमध्ये जास्त वजन का वाढतं? महिलांमध्ये पीसीओडी निर्माण होऊन प्रेग्नन्सी राहत नाही. पुरुषांमध्ये सुद्धा ओबेसिटी असल्या कारणानं इन्फर्टिलिटी राहते. रिकाम्या पोटी राहणं किंवा सगळं खाणं बंद करून वजन कमी करणे, हा काय म्हणू आपण शरीराला हार्म करणाऱ्या गोष्टी आहेत. किटो डाएट करून वजन कमी करताना एक साऊथची ऍक्ट्रेस एक्सपायर झाली. इतकं ते घातक आहे. चाइल्ड ओबेसिटी आपल्याकडे जी दिसते ना, त्याला कारण तो टीव्ही मोबाईल आहे. टीव्ही मोबाईल लावलाय तर हे भरताय. किती आपण खातो ह्याचं भान मुलांना नाहीये आणि आपण किती चालतो ह्याचं भान पालकांना नाहीये. जे लोक स्थूल आहेत तर त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या खूप आहे. तर ह्यामध्ये वेट लॉसचं काय रोल आहे? अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणेच यावेळी सुद्धा मी तुमच्याकडे एक असं चांगलं व्यक्तिमत्व घेऊन आलेलं आहे की ज्यांना या क्षेत्रामधला 15 ते 20 वर्षांचा अनुभव आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वजनवाढीबद्दल समस्या असतील, जर मुलं होण्याच्या समस्या असतील आणि मधुमेह आणि रक्तदाब अशा पद्धतीच्या जर तुम्हाला समस्या असतील तर हा पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी घेऊन आलेले आहे असं एक व्यक्तिमत्व ज्यांना या क्षेत्रातला 15 ते 20 वर्षाचा अनुभव तर आहेच, पण आत्तापर्यंत 10,000 पेक्षाही पेशंटला त्यांनी दुरुस्त केलेले आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर नीरज जाधव, ज्यांचं क्लिनिक आहे कंप्लीट द आयुर्वेदिक वेट लॉस. आणि या क्लिनिकला तुम्ही नक्की भेट द्या, कारण डॉक्टरांचे जे रिझल्ट आहेत ते खूप अप्रतिम आणि अमेझिंग आहेत. चला तर मग जास्त वेळ वेस्ट न करता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात आणि आपण जाणून घेऊयात की वजनवाढीचे काय कारणं आहेत आणि कशा पद्धतीने आपण ते वजन कमी करू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्ही सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट जरूर करा. सर, विषयाला सुरू करण्याआधी मला हे विचारायला आवडेल की स्थूलता म्हणजे नेमकं काय आहे किंवा काय इम्पॅक्ट होतो स्थूलताचा? मॅडम, आता म्हणजे काय, आपल्याला अलीकडे इंटरनेट किंवा सगळा माहितीचा स्रोत उपलब्ध आहे, त्याच्यामुळे खरं तर टर्मिनॉलॉजी सगळ्यांना माहिती झाली. पण इन जनरल काय स्थूलता म्हणजे काय, तर तुमचं वाढलेलं वजन म्हणजे स्थूलता आहे. पोटाचा घेर वाढलेला आहे, जे म्हणू आपण की मसल वेट सोडून जे जे काही शरीरावर आगळपगळ वाढलंय त्याचं वाढलेलं वजन जे आहे ते म्हणजे सगळी स्थूलता आहे. अगदी पॅरामीटर मध्ये म्हणायचं म्हटलं तर बॉडी मास इंडेक्स हा त्याच्यासाठी पॅरामीटर वापरला जातो. म्हणजे तुमच्या उंचीच्या प्रमाणामध्ये तुमचं वजन किती आहे हे पाहिलं जातं. आणखी त्याच्यामध्ये असा आपण विचार करू शकतो की म्हणजे त्यात पण हे आहे ना, स्थूलता म्हणताना 3 पद्धतीने आपण विचार करतो. म्हणजे तुमचं आयडियल वेट, ओव्हर वेट आणि ओबेज. तर वजन जास्त असणं आणि अतिशय जाड असणं, अशा हे 3 पद्धतीने आपण स्थूलतेकडे बघू शकतो. तर हे हाच भाग आहे. म्हणजे तुमच्या शरीराचे जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्यानुसार प्रमाणात तुमचं वजन नसणं किंवा आणखी थोडं सोप्या भाषेत सुडोल बांधा नसणं म्हणजे वजन वाढलेलं आहे, स्थूलता आहे. तर वजन हे बऱ्याच वेळा पेशंटना प्रश्न असतो की वजन वयानुसार असावं. तर वजनाचा आणि वयाचा संबंध आहे, वजन आणि उंचीचा संबंध आहे. उंचीच्या प्रमाणामध्ये तुमचं वजन असलं पाहिजे. बॉडी मास इंडेक्सचा जो फॉर्म्युला आहे तो काही सगळ्यांना नोन असतो. म्हणजे तुमचं वेट डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे. पण हे फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणं वगैरे हा प्रकार बऱ्याच वेळा किचकट होतो. मी नेहमी पेशंटला एक ठोकताळा सांगतो, तो अगदी BMIच्या जवळ येऊन थांबतो. साधारणतः 5 फूट हाईट असेल तर तुमचं 50 किलो इतकं वजन पाहिजे आणि वरच्या प्रति इंचाला तुमचं 2 किलो वजन असलं पाहिजे. म्हणजे साधारणतः 5 फूट 2 इंच हाईट असेल तर तुमचं वजन हे 54 किलो असलं पाहिजे. हे तुमचं आयडियल वेट आहे. अगदी वेट आयडियल असावं का, तर अगदी आयडियल असावं असं काही नाहीये. 2-4 किलो इकडे तिकडे असलं म्हणून फारसा फरक पडत नाही. पण त्यापेक्षा जास्त प्रमाणात वजन असेल म्हणजे तुम्ही ओव्हरवेट आणि ओबेज असाल तर हे पॅथॉलॉजिकल वेट आहे. त्या वाढलेल्या वजनाचा तुमच्या शरीरावर नक्की दुष्परिणाम होत असतो. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा स्थूलता म्हणून विचार करायला पाहिजे. अच्छा, बरं. पण मग आता हे वजन कशामुळे वाढतं?
वजन वाढण्याच्या कारणांमध्ये मॅडम सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आहे, मी नेहमी म्हणजे बोलताना नेहमी सगळ्यांना म्हणतो की आपण शेतात राबणारा शेतकरी कधी जाड झालेला पाहिलाय का? कधीच नाही. तर पहिलं म्हणजे शरीर श्रमाचा अभाव आहे. आपल्याला जो प्रॉपर चांगला व्यायाम व्हायला पाहिजे तो व्यायाम होत नाहीये. तुम्ही जे खाताय ते सगळं पचवलं जात नाही. दुर्दैवानं असं म्हणूया की विरोधाभास आहे. एका बाजूला इकडं ओव्हर न्यूट्रिशन झाल्यामुळं ओबेसिटी आहे, दुसऱ्या बाजूला आजही देशात आपल्याकडे कुपोषित लोक पाहायला मिळतात. तर हे संतुलन कुठेतरी बिघडतंय, हा भाग आहे त्याच्यामध्ये. पण फक्त शारीरिक श्रम नाही असं म्हणून चालणार नाही, बाकीच्याही गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शहरी जीवनशैलीमध्ये लोकांची जेवणाची वेळ व्यवस्थित नाहीये. 3 वेळेला वेळेवर खाणं, पाणी भरपूर पिणं आणि 45 मिनिटं चालणं, ही त्रिसूत्री मी नेहमी पेशंटला सांगतो. म्हणजे या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर ज्यांचं वेट नॉर्मल आहे ते मेंटेन व्हायला चांगली मदत होणार आहे, वजन वाढणार नाही. वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढू नये म्हणून काय करायचं म्हटलं की मी ही त्रिसूत्री सांगतो सगळ्या पेशंटना की तुम्ही 3 वेळेला वेळेवर जेवण करा, पाणी भरपूर प्या आणि 45 मिनिटं चाला. तर हे 3 गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपलं वेट अजिबात पुट ऑन होत नाही. तर वजन वाढण्याचं कारण हे ह्याच्यातच येतं सगळं. म्हणजे तुम्ही वेळेवर जेवण करत नाही, व्यायाम करत नाही आणि मग ह्या बरोबरीनं बाकीचे फॅक्टर्स आहेत. आपलं लाईफस्टाईल सगळं बैठं आहे, आपण ऑफिसमध्ये एसी मध्ये बसून काम करतोय, वाहनांमधून फिरतोय, त्याच्यामुळे कसलाही शरीराला काही आपण त्रासच कसला होत नाही. हा, तर त्याचे तुम्ही खाल्लेलं अन्न जे आहे ते सगळं चांगल्या पद्धतीनं पचवलं गेलं तर तुमच्या शरीरामध्ये काय म्हणू आपण मेद वाढणार नाही. अपचित अन्न पडून राहिलं की ते सगळ्याच्या सगळं फॅटमध्ये कन्वर्ट होत असतं. त्यामुळे अवेळी जेवणं, व्यायाम न करणं आणि पाणी पिण्याचाही त्याच्यामध्ये रोल महत्वाचा आहे. बॉडी हायड्रेट करायला आपण बऱ्याच वेळा कमी पडतो. ह्या महत्वाच्या 3 गोष्टी. आणि आता ह्या बरोबरीनं आणखी बाकी सगळं आहे. तुम्हाला जंक फूड खाण्याची सवय आहे तर हे सगळं कॅलरी रिच फूड आहे ना, त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तुम्ही अननेसेसरी गोष्टी खाल्ल्या की अननेसेसरी वेट वाढणार आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे तुम्ही जे जेवण घेताय त्याचं पचन चांगलं होतंय का नाही. म्हणजे आयुर्वेदामध्ये अग्नी हा विचार सांगितलेला आहे, जठर अग्नी. तर तुमचं अग्नी चांगला आहे तर तुमचं पचन चांगल्या पद्धतीचं होणार आहे. तुमचं पचन बिघडलेलं आहे त्या केसमध्ये तुम्ही खाताय ते अन्न पूर्ण पचवलं जात नाही, मग ते पडून राहतंय आणि फॅटमध्ये कन्वर्ट होत आहे. त्यामुळे तुमचं डायजेशन व्यवस्थित आहे का नाही. म्हणजे आम्ही आयुर्वेदात उपचार करतो म्हणजे काय करतो तर हे तुमचं मेटाबॉलिझम, तुमची पचनशक्ती सुधारून घेतो. आयुर्वेदानं आरोग्याची जी व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये समदोष, सम अग्नी, सम धातू मलक्रिया, प्रसन्न आत्म इंद्रिय मनहा असं सांगितलं. म्हणजे समदोष सम अग्नी काय आहे तर शरीरात 3 दोष जे आहेत ते कॉन्स्टिट्यूशन ते समप्रमाणात असलं पाहिजे. सम अग्नी म्हणजे तुमची भूक चांगली पाहिजे आणि ती भूक 2 तऱ्हेची आहे. म्हणजे एक जठराग्नी आहे, दुसरा धात्वाग्नी आहे. एका धातूकडून दुसऱ्या धातूकडे जो पोषकांश जातोय तो जाण्यासाठी काम करणारा धात्वाग्नी आहे, तर तोही चांगला असला पाहिजे. आणि आपण जे अन्न खातोय तो पचवण्यासाठी लागणारा जठराग्नी चांगला असला पाहिजे. तर बऱ्याच वेळा पेशंटची ती शंका असते की आम्ही एवढा व्यायाम करतो सर, जिम मध्ये जाऊन एवढं कष्ट करतो पण आमचं वजन इफेक्टिव्हली कमी होत नाही. तर त्याच्या मुळाशी ही आहे की तुमचं मेटाबॉलिझम बिघडलेलं आहे, पचनशक्ती बिघडलेली आहे. ती जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेऊन सुधारत नाही तोपर्यंत केलेल्या व्यायामाचा वजन कमी होण्यावर तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसत नाही. एकदा पचन सुधारलं की हे व्यायाम करणाऱ्या लोकांचं वजन छान झटकन कमी व्हायला लागतं. तर त्याच्यामुळं बिघडलेली पचनक्रिया किंवा पचनशक्ती, डिस्टर्ब झालेलं मेटाबॉलिझम हे सुद्धा वजन वाढीचं कारण आहे. आणि या बरोबरीनं स्ट्रेस आहे. जसं आपण माहितच आहे आपल्याला की स्ट्रेस वाढला की तुमचं सगळं हार्मोनल बॅलन्स जो आहे तो बिघडतो. स्ट्रेसमध्ये एक्सेसिव्ह खाणं होतं लोकांचं, जास्त खाणं होतं आणि त्याच्यामुळेही वजन वाढतं. तर ह्या सगळ्या कारणांचा परिपाक म्हणून वजन वाढताना दिसून येतं. महिलांमध्ये त्याला आणखी बाकीची जोड कारणं आहेत. म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी वजन वाढतं, मेनोपॉज मध्ये वजन वाढतं आणि व्यायामाबद्दल फार बऱ्याच वेळा महिला गांभीर्याने विचार करत नाहीत. त्यांना वाटतं आम्ही घरकाम करतोय ते सगळं व्यायाम आहे आणि त्याच्यामुळे मग ते त्या गोष्टींनी आणखीन वजन वाढण्यामध्ये म्हणजे काय हातभार लागत असतो महिलांच्या बाबतीत. जो महिलांच्या बाबतीमध्ये आता हे सगळे प्रॉब्लेम तर नाही, ऑफिसला जायचं नाहीये, ते घरी असणार आहे किंवा बऱ्यापैकी वेळेवर पाणी पिण्याची पण त्यांची समस्या नाहीये, तरी पण मग महिलांमध्ये जास्त वजन का वाढतं? महिलांमध्ये जास्त वजन का वाढतं ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला तसं की घरी आहेत त्या, पण घरी असूनही त्या वेळेवर जेवण करत नाहीत. म्हणजे आता सगळं तयार आहे, स्वयंपाक झालेला आहे, सगळं झालेलं आहे, तरी वेळेवर जेवणाकडे बऱ्याच वेळा त्यांचं दुर्लक्ष होतं. दुसरा भाग जो आहे तो ह्याच्यामध्ये वजन एकदा तुमचं काय होतं, तुमचं थोडंसं शरीरावरचं नियंत्रण सुटत गेलं म्हणतो आपण आपल्या त्या जीवनशैलीवरचं, की ते तसंच सुटत जातं आणि वजन वाढत जातं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, कुठेतरी तो पॉज घेणं, थांबणं आणि बाबा आपल्याला काहीतरी करेक्ट करायचं आहे ही जाणीव घेऊन त्याच्यासाठी टार्गेटेड तुम्ही एफर्ट घेणं ही गोष्ट गरजेची आहे. बऱ्याच वेळेला महिला तिथं कमी पडतात की बाबा आता वजन वाढलंय लक्षात आले
पण नुसतं त्याच्यावर चर्चा करून नाही ना होणार की अरे माझं वजन वाढत चाललंय आणि मग त्याच्यामुळे अशी मग तुम्ही जर ते काय म्हणू आपण उपचार घेणं किंवा तो काही जो तुम्ही ऍडवाइस घेताय त्याच्यानं तुम्हाला ते करेक्ट होणार आहे ना काय करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल तसं महिला बऱ्याच वेळा स्वतःच काही नवीन प्रयोग करत बसतात म्हणजे निम्मच काहीतरी कोणाच तरी डाएट कॅरी करतील, काहीतरी उलटे सुलटे व्यायाम करत बसतील, अगदी द्रविडी प्राणायाम करत बसतात. ह्याच्याने वजन कमी होणार नाहीये. त्याच्यासाठी कसं आहे की तुम्ही थोडं ते टार्गेटेड त्याचा विचार केला पाहिजे. आणि आपण हे जे म्हणतोय की महिला घरात आहेत आणि त्यांचं पाणी पिणं होतंय बाबा किंवा हे होतंय ते स्टील त्यांचं किंवा व्यायाम करतायत तरी वजन कमी, तर हे आपल्याला त्यातले काय म्हणू आपण ठराविक पॅरामीटर्स आपण बघितलेले असतात. मग अशा महिलांचं पचन व्यवस्थित होतंय का हे बघितलं गेलं पाहिजे. दुसरं व्यायाम कशा पद्धतीचा करतायत म्हणजे मी आवर्जून सांगेन तुम्हाला की माझं एक मी पाहणं आहे की ह्या जिम, झुंबा आणि योगा म्हणजे तुमचं वेट मेंटेन ठेवण्यामध्ये कदाचित ह्या गोष्टीची मदत होईल, पण तुम्हाला वेट लॉस जर करायचा आहे तर 25 मिनिटं चालणं व्हायला पाहिजे. जिमनी, तुमच्या झुंबानी आणि योगानी तितकासा इफेक्टिव्ह वेट लॉस होत नाही. पण आता चालणं व्हायला पाहिजे म्हटलं तर मी पुन्हा ते सांगेन की तुम्ही चालला जायला सुरुवात केली पण तुमचं पचन नीट नाही तर तुम्हाला उपचार घेण्याची गरज आहे. आणि आता आम्ही उपचार देतो म्हणजे काय, मी स्वतः ते बघितलं. अगदी जवळ माझ्या जे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांना सुद्धा मी मेडिसिन घ्यायला लावतो. त्याचं कारण काय, बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की आम्ही फक्त व्यायाम करू, फक्त खाणं तोडू आणि त्याच्याने वजन कमी होईल. तर हा वजन कमी करण्यासाठीचा काय होलिस्टिक अप्रोच नाहीये. ठीक आहे, त्याच्यासाठी तुमचं एका बाजूनं पचन सुधारणं गरजेचं आहे, दुसऱ्या बाजूनं वॉटर इंटेक इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे आणि मग व्यायाम, असं सगळं सर्वांगीण आपण त्याच्यासाठी विचार केला की त्यांनी चांगला इफेक्टिव्ह वेट लॉस होतो. तर उपचार घेणं हे स्थूलतेमध्ये गरजेचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. तुमच्या दृष्टीने वजन वाढणं हा आजार आहे? 100% आजार आहे. आयुर्वेदामध्ये अष्टनिंदनीय पुरुष नावाचं प्रकरण आहे. निंदित पुरुषांचं वर्णन केलेलं आहे की बाबा असा पुरुष नसावा, त्याच्यामध्ये स्थूल पुरुषाचा अंतर्भाव करण्यात आला. अर्थात पुरुष म्हणायचं नाही मला, लिंग म्हणजे काय आपण जेंडर त्याच्यामध्ये नको आणायला, स्त्री असेल नाही तर पुरुष असेल, म्हणजे व्यक्ती म्हणूनच निंदनीय व्यक्ती आहे ज्याचं वजन वाढलेलं आहे. पण मॅडम आपल्याला दिसतं ना, जी जाड व्यक्ती आहे ती ट्रेकिंगला जाऊ शकत नाही, त्याला दम लागतोय, त्याला गाडीत बसायचं म्हटलं तरी विचार करायचा, कपडे घ्यायचे म्हटलं तरी विचार करायचा आहे, वेस्टर्न क्लोथ घालायचं म्हटलं तरी त्याला वजनामुळे विचार करायचा आहे. हे इतकं सिंपल आहे ना, म्हणजे हा नाही मिळत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी काय, ते ओव्हरऑल तुम्हाला जाणवतो त्यांचा म्हणजे कॉन्फिडन्स कमी झालेला असतो. आमच्याकडं रुग्णांचं वजन चांगलं कमी का होतं ह्याच्याला तुम्ही असं मला म्हणा, पण ते आहे आमच्याकडे. ते काय मी नेहमी ह्याच्यामध्ये मेन्शन करतो की प्रभावी समुपदेशन आहे, म्हणजे काउन्सिलिंग आमचं खूप स्ट्रॉंग आहे. ते पेशंटला सगळ्यात पहिला विश्वास आम्ही तिथं पहिल्या कन्सल्टेशन मध्ये येतो की तुमचं वजन चांगल्या पद्धतीने कमी होणार आहे. तर डॉक्टर मला आता हे सांगा की खूप लोकांच्या अशा तक्रारी असतात की खूप प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही, याला काय कारणीभूत आहे? बघा, वजन कमी होत नाही म्हणजे मी म्हणजे रुग्णांना मी ते बऱ्याच वेळा बोलतो की काय होतं, त्यांना वाटतं फक्त व्यायामाने किंवा खाणं बंद करून वजन कमी होईल. तर हे म्हणजे मला बऱ्याच वेळा पेशंट म्हणतात की मग आम्ही सकाळचा नाश्ता बंद करू का, किंवा एक वेळ मी खाणंच बंद करू का, मग संध्याकाळी ओट्सच खाऊ का. ठीक आहे, तर मला मी नेहमी रुग्णांना ते सांगतो की तुमचं जर वजन कमी करायचं आहे तर तुम्ही ज्या पद्धतीचं तुमचं खाण्यापिण्याचं रुटीन आहे ते रुटीन सांभाळूनच तुम्हाला वजन कमी करता आलं पाहिजे. म्हणजे पुन्हा आपण आलो की कशा पद्धतीचे डाएट करायला पाहिजे ह्या प्रश्नाकडे आलो खरं तर आपण. तर ते इंटरमिटंट फास्टिंग, किटो डाएट किंवा हा सगळा जो प्रकार आहे हे त्याला ते काय म्हणू आपण डाएट म्हणून आपण फॉलो करणाऱ्या गोष्टी आहे. बऱ्याच वेळा काय होतं, लोक हे करतात उत्साहात आणि बंद केलं की पुन्हा जैसे ते वजन वाढतं. काही लोकांमध्ये जास्त वाढतं परत ते बंद केल्यानंतर. तर तुमचा जो आहार रुटीन चालू आहे तसाच आहार घेत आपल्याला वजन कमी करता आलं पाहिजे, हा भाग आहे. मग आम्ही सगळं हे करतोय आणि वजन कमी होत नाही, तर मी नेहमी ते म्हणतो की तुमचं मेटाबॉलिझम ठीक आहे का ते चेक करा, तुमचं डायजेशन व्यवस्थित होतंय का, पोट छान साफ होतंय का, तुम्ही खाल्लेलं अन्न तुम्हाला व्यवस्थित पचतंय का, हा भाग त्यातला महत्वाचा आहे. फक्त व्यायाम करून ते होणार नाही किंवा खाणं बंद करून तर ते अजिबातच होणार नाही. म्हणजे मला अगदी हे स्पष्ट करायचं आहे की रिकाम्या पोटी राहणं किंवा सगळं खाणं बंद करून वजन कमी करणं हा काय म्हणू आपण शरीराला हार्म करणाऱ्या गोष्टी आहेत आणि फार इफेक्टिव्ह वेट लॉस याच्यामुळे होत नाही. मी बऱ्याच रुग्णांमध्ये ते बघितलं, अगदी उपाशी जरी राहिली तरी काही फार इफेक्टिव्ह वेट लॉस त्याच्याने होत नाही. उलट हे समजून घेतलं पाहिजे की तुमची भूक तुम्हाला मेंटेन ठेवायची. तुम्ही 2 दिवस नाश्ता नाहीत केला तर तुम्हाला नाश्त्याच्या वेळेला भूक लागणं बंद होणार आहे. बरोबर. मग त्यामुळे पुन्हा तुम्हाला त्या वेळेत काय खाल्लं तर ते पचणार नाही. 3 वेळेला वेळेवर खा असं सांगण्याचं कारण काय आहे, तर तुम्ही त्या 3 वेळेला वेळेवर खाताय त्यावेळेला तुमची भूक चांगली आहे, तुम्ही जे खाताय ते सगळं पचवलं जातंय आणि रक्तात मिसळून जाते, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वेगळं फॅट त्याच्यामुळे तयार होत नाही. तर त्यामुळं पहिला भाग ते आहे की तुमचं डायजेशन व्यवस्थित आहे का हे बघितलं गेलं पाहिजे. फक्त व्यायाम किंवा फक्त खाणं तोडणं किंवा खाण्यात काही गोष्टी बंद करणं हा म्हणजे परिपूर्ण विचार नाही वजन कमी करण्यासाठीचा. त्याच्यासाठी उपचारांची जोड देणं तितकंच गरजेचं आहे. आणि
ह्या बरोबरीनं काय अगदी लहान छान गोष्टी असतात. म्हणजे जेवणाची वेळ अर्ध्या तासाने जरी इकडे तिकडे झाली तरी त्याचा तुमच्या वजनावरती फरक पडत असतो. तुम्ही व्यायाम कोणत्या पद्धतीचा करताय. मी चाला म्हणलं की पेशंटला वाटतं मी ट्रेडमिलवर चालतो. ट्रेडमिलवर चालून व्यायाम म्हणजे वजन कमी होत नाही. म्हणजे रिअल कार्डिओ काय आहे, तुम्ही मोकळ्या हवेत जे चालताय तोच रिअल कार्डिओ आहे. मशीनच्या स्टेप ह्या मेकॅनिकल स्टेप्स आहेत, मशीननी ऍडजस्ट केलेल्या, तर तुमच्या शरीराच्या कम्फर्टनुसार ऍडजस्ट झालेल्या स्टेप नाहीत. बऱ्याच वेळा तुम्हाला ट्रेडमिलवर पळणाऱ्या लोकांना अटॅक आलेले दिसत आहेत. रस्त्याने मोकळ्या हवेत फिरणाऱ्या माणसाला कधी अटॅक आलेला पाहिलाय का? नाहीये. तर रिअल कार्डिओ आहे तो म्हणजे मोकळ्या हवेत चालणं, तोच रिअल कार्डिओ आहे. तो मोकळ्या हवेत चालणं हाच व्यायाम करायला पाहिजे. त्याचा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वजन कमी होण्यासाठी मदत होते. तर एक डायजेशन व्यवस्थित, दुसरं चालणं व्हायला पाहिजे. वॉटर इंटेक महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा पाणी पिणं लोकांचं खूप कमी होत असतं. म्हणजे दिवसभरात कमीत कमी 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं गेलं पाहिजे. ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि दुसरं एक भाग त्यातला महत्वाचा काय आहे, तुमच्या फूड हॅबिट्स चेक करायला पाहिजे. म्हणजे मी म्हणजे रुग्णांशी नेहमी बोलताना म्हणतो की हॉटेलिंग करू नये असं नाही. कुणाला नको वाटतं हॉटेलला जेवायला जायला? आयतं सगळं मिळणार आहे, छान सजवून मिळणार आहे, म्हणजे खायला कुणाला नको वाटतं. पण त्याचं प्रमाण किती असावं? तर त्यातला मुद्दा कसा आहे, मी नेहमी म्हणजे बोलताना बोलतो की समजा आठवड्यात 7 दिवसात आपले 14 मील आहेत. ह्यातला एकाच दुसरा मील हॉटेलला झाला म्हणून शरीराला फारसा परिणाम होत नाही. लोकांचं उलटं झालंय मॅडम. आता 14 मील पैकी एकाच दुसरा मील घरी होतोय आणि तुमचे 12 मील तुमचं हॉटेलिंग होतंय. तर हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं मॅडम याच्यामध्ये की ह्या जे तुम्ही बल्क क्वांटिटी जिथं अन्न बनवलं जातं ना, तिथं आहार विधी विशेष आयतन जे आहे, म्हणजे अन्न चांगलं बनवण्यासाठीचे जे नियम आहेत ना, ते मागं पडतात. मी सोपं उदाहरण तुम्हाला देतो. म्हणजे मी डिस्लिपिडिमियाच्या, म्हणजे ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलं त्याच्या जेवढ्या केसेस बघितल्या, मी बारकाईने ह्या लोकांची हिस्ट्री घेतली. तर ही लोक ती आहे जी हॉटेलला खातात. म्हणजे कोलेस्ट्रॉल तुमचं घरी खाऊन वाढणं हा प्रमाण फार कमी लोकांमध्ये दिसतं. मॅक्झिमम ते लोक आहेत जे ज्यांचं हॉटेलिंग जास्त आहे. त्याचं कारण काय, मी नेहमी सोपं उदाहरण देतो की घरात तुम्ही भजी बनवली तर तुम्ही ते भज्यांसाठी वापरलेलं तेल त्या दिवशी फार तर दुसऱ्या सकाळपर्यंत तुम्ही ते संपवून टाकता. बाहेर तुम्ही जे हॉटेलला भजी खाता किंवा काय अशा तळलेल्या गोष्टी खाता, तुम्ही पहा ओतताना ते डबा भरून तेल ओतलं जातं. ते गरम तेल पुन्हा उरलेलं तेल पुन्हा डब्यात माघारी ओतलं जातं, पुन्हा तापवलं जातं. हे जे करपलेलं तेल आहे हा ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचा रेप्लिक आहे. म्हणजे ते तसं करपलेलं तेल खाण्यात आलं की शरीराला वाटतं ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आलं आणि शरीर ऍब्सॉर्ब करून घेतं आणि ते शरीराला जाऊन अपाय करतं. तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारण ह्याच्यामध्ये आहेत. घरातलं अन्न खाऊन तुमचं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. तर त्याच्यामुळे हे इतकं म्हणजे बारकाईनं तुमचं म्हणजे फूड हॅबिट्स काय आहेत, तुमचं व्यायामाचं तुम्हाला सवय कशी आहे, त्याच्यानंतर तुमच्या जेवणाच्या वेळा कशा आहेत आणि एक ओव्हरऑल जीवनशैली. मग केस हिस्ट्री घ्यायची म्हणजे काय करायचं, तर हे सगळं बघायचं. बेसिकली काय म्हणतो आपण की एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं मला पहिलं यायचं आहे म्हणून तो वैयक्तिक लेवलवरती अभ्यास करायला सुरुवात करतो. स्पर्धा परीक्षांचं उदाहरण त्याच्यासाठी आयडियल आहे खरं तर. मग क्लास का लावायचा? तर क्लास लावल्यावर तुम्हाला एक ठिकाणी गेल्यानंतर कळतं की हे इतके सगळे आयाम आहेत त्या परीक्षेचा अभ्यास म्हणजे. आणि मग त्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही जरा चांगल्या पद्धतीने तुम्हाला अनालाइज करू शकता. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की एकटा अभ्यास करणारा पास होत नाही. थोडंफार वजन कमी होतं किंवा पास होणारच आहे, तो काही भाग नाहीये. काही लोक मी म्हणलं ना की अगदी खूप हेक्टिक व्यायाम करणारे ज्यांची तयारी आहे शरीरश्रम करण्याची, त्यांचं वजन कमी होतच ना. पण हिथं उपचार घेऊन जर तुम्हाला अगदी सहजतेनं आठवड्याला 2 किलोपर्यंत वजन कमी करता येणार असेल, कुठलाही शरीरावर दुष्परिणाम न होता घरातलं अन्न घेऊन, तर त्याच्यासारखं चांगली गोष्ट काय असू शकते. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तरुण वयातले लोक आहेत ते हेवी एक्सरसाइज करू शकतात. ज्यांची वय वाढलीत ते लोक हेवी एक्सरसाइज करू शकतात नाही. म्हणजे माझ्याकडे 75, 73, 78 वयाच्या लोकांनी वजन कमी केलेलं आहे. का तर व्यायाम फक्त चालण्याचा करायचा आहे, घरातलं जे खाताय पोळी भाजी तशा पद्धतीचा आहार घ्यायचा आणि गोळ्या घ्यायच्या, इतकं सिंपल. आणि त्याचा कुठलाही दुष्परिणाम शरीरावरती होत नाही. इतकं सरळ आहे मला. बरं, आता साधारण असं खूप होतं की बऱ्याच लोकांचे लग्न जमत नाही, की वजन खूप जास्त आहे, मग मुलगा ऍक्सेप्ट करत नाही, मुलगी ऍक्सेप्ट करत नाही. असे लोक जर आपल्याकडे आले तर आता बाजारात असं बघायला भेटतं की 3 महिन्यात वजन कमी करून देतो, 2 महिन्यात देतो, शेक प्यायला मिळतात, असं खूप काही चाललंय आपल्याला बघायला भेटतं. तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? दोन्ही बाजू. पहिलं तर माझ्याही म्हणजे मी त्या क्षेत्रात काम करतो, म्हणजे तुम्ही म्हणाले असे रुग्ण भरपूर येतात की त्यांचं म्हणजे काय विवाह इच्छुक आहेत आणि आता वजन जास्त असल्यामुळं लग्न जमायला अडचण येते. तर मला पुन्हा तेच सांगायचं की म्हणजे हुशार विद्यार्थी कोण, तो जो रोज 2 तास अभ्यास करतो ना, तो हुशार विद्यार्थी. 2 तास आपण 1 तासही म्हणू शकतो, अगदी 2 तास करावं असं नाही. तर तुम्ही वजन कमी करताना सुद्धा ना, तो तुम्ही काय म्हणू पण ऍक्टिव्हिटी बेस्ड विचार नाही करायला पाहिजे की आता मला लग्न करायचंय म्हणून मी माझं वजन कमी करून घेते. नको. आपण हा विचार करायला पाहिजे की ओव्हरऑल जीवनशैली म्हणूनच आपलं वजन का वाढलं. तर कुठेतरी आपल्या जीवनशैली बेसिस आहे, एक भाग आहे. दुसरा त्याच्यात मग ह्या व्यायामाचा अभाव असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत.
तर चला मला आता लग्न करायचं आहे ना, तर फक्त लग्न करायचंय म्हणून नव्हे, मी इथून पुढं मला काय म्हणू की रिस्टार्ट करते आणि इथून पुढं मी सगळं माझं जीवनशैली सुधारणार, गरज वाटली उपचार घेणार, मी वजन कमी करणार आणि हे वजन मला मेंटेन ठेवायचं आहे. कारण तुम्ही म्हणला तसे मी असेही पेशंट पाहिलेत की लग्न जमायचंय म्हणून येतात, वजन कमी करून येतात, लग्न झाले की पुन्हा वजन वाढतं, पुन्हा प्रेग्नन्सीला अडचण येते, मग पुन्हा माझ्याकडे वजन कमी करायला येतं. सिरियसली. आता ह्या विरुद्ध माझ्याकडे काही केसेस असे आहेत की ज्यांनी बाबा लग्ना अगोदर वजन कमी केले आणि ओव्हरऑल प्रेग्नन्सी पर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या फार छान पद्धतीने हेल्दी पद्धतीने पार पडलेल्या आहेत. तर ते अशा पद्धतीचा विचार करायला पाहिजे. आणि वजन कमी करताना कसं आहे मॅडम की शॉर्टकट्सला पटकन लोक बोलतात, बरोबर. तर तेच मी शॉर्टकट म्हटलं हा की- नेहमी घातक असतो. मी तेच म्हटलं की एखादा असं म्हणतोय की तुम्हाला शेक प्यायला देतो, हा आणि सकाळ वजन संध्याकाळ कमी वजन होईल. कमी हा होईल. किंवा सोपं चिकन आहे मटन ना हे. खायचं आहे आणि फक्त चिकन मटन खाऊन वजन कमी करायचं आहे. हो. मग ते आपल्याला सहज सोपं सोपं वाटतं. हा वाटतं. किटो डाएटचा प्रकार आहे. तसे पहिलं समजून घेतलं पाहिजे की किटो डाएट हा काय बॉडीसाठी सस्टेनेबल अजिबात नाहीये. म्हणजे किटो डाएट करून वजन कमी करताना एक साऊथची ऍक्ट्रेस एक्सपायर झालेली आहे, बापरे. इतकं ते घातक आहे. तर त्याच्यामुळे समजून घ्या की तुमची जी नॉर्मल शरीराची फिजिओलॉजी आहे ती अशी आहे की तुम्ही जे आहार घेता त्याच्यातून कार्बोहायड्रेट्स मधून ग्लुकोज तयार होते आणि हे ग्लुकोज ऍब्सॉर्ब करून शरीर ऊर्जा निर्माण करते. बरोबर. तुम्ही किटो डाएट करता म्हणजे काय करता, तुम्ही कार्बोहायड्रेट घेणं बंद करता. मग तुम्ही शेक पिताय म्हणजे ते शेक सुद्धा प्रोटीन आहे आणि तुम्ही चिकन मटन खाताय म्हणजे ते फक्त प्रोटीन आहे. मग कार्बोहायड्रेट घेणं बंद केलं की शरीर काय करतं, किटोन ऍब्सॉर्ब करायला सुरुवात करतं. ठीक आहे, तुम्ही इंटरनेटला सर्च करा, म्हणजे मी म्हणतो म्हणून नव्हे, किटो डाएट करत असताना तुमचा मसल लॉस होतो. ठीक आहे, कारण तुम्ही बरोबर. तर ते जे गोष्टी आहेत, तर तुम्ही किटो डाएट करताना जे किटोन ऍब्सॉर्ब होणं हा जो प्रकार आहे हा शरीरामध्ये एरवी कधी घडतो, तर शरीर जेव्हा स्वतःला सर्व्हायव्हल मोडमध्ये टाकतं त्यावेळेला शरीरामध्ये किटोन ऍब्सॉर्ब करण्याची प्रक्रिया सुरू होत असते. म्हणजे जी अगदी कुपोषित मुलं दिसतात ना, कुपोषित. कपाटीला पोटं गेली ज्यांची, त्यांचं मसल पचवायला शरीरानं सुरुवात केलेली असते, बापरे. त्याच्यात शरीर किटोन ऍब्सॉर्ब करत असतं. तर ते आणि डायबेटिक किटोएसिडोसिस नावाचं डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन आहे, त्या केसमध्ये किटोन्स ऍब्सॉर्ब करायला सुरुवात करतं शरीर. तर मी हे शरीरात काहीतरी बिघडल्यानंतर किटोन ऍब्सॉर्ब होण्याची प्रक्रिया होत असते. बापरे. त्यामुळे किटो डाएट करून वजन कमी करणं म्हणजे शरीराला अपाय करत वजन कमी करणं आहे, हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. हे शॉर्टकट्स आहेत, तर हे काही उपयोगाचे नाहीत. तर त्यामुळं वजन कमी करण्यासाठीचा विचार कसा आहे, तर मी म्हणलं तसं की पहिलं एक तुम्ही आयुर्वेदानुसार तुमचा अग्नी सुधारून घेतला पाहिजे, म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करून घेतलं पाहिजे, व्यायामाची सवय घालून घेतली पाहिजे. मला वजन कमी करायचं म्हणून मी 4 महिने व्यायाम केला आणि पुन्हा बंद करून दिला नाही. रेग्युलर व्यायामाची सवय घालून घ्यायला पाहिजे, वॉटर बरोबर. इंटेक चांगला ठेवला पाहिजे. आणि या बरोबरीने आणखी तुम्ही म्हणला ते म्हणजे लग्नचा विषय आला म्हणून तुमची मानसिकता तुम्हाला सकारात्मक ठेवता आली पाहिजे, खचून जाता कामाचं नाहीये. बरोबर. कारण हे काय म्हणू आपण, ते डिटरमाइन राहणं ही जी गोष्ट आहे, म्हणजे मला ते शिवखेरांचं वाक्य फार आवडतं त्याच्यामध्ये, की इच्छा और इरादों में फर्क होता है, इच्छा का सौदा किया जा सकता है, इरादों का कभी सौदा नहीं होता. जब भी दबाव पड़ता है जिंदगी में, इच्छा कमजोर पड़ जाती है और इरादा और भी मजबूत होता है. तर तुम्हाला काय साध्य करायचं डिटर्मिनेशन पाहिजे. वेट लॉस साठी मला नक्की पेशंटला हे सांगायचं की तुम्ही टार्गेटेड असला पाहिजे. मी नेहमी पेशंटला ते म्हणतो की तुम्ही माझ्याकडे आलात की तुम्ही इतकं ते छान काटेकोरपणे फॉलो करा, आपण 1-2-3 महिने घेऊ, त्याच्यात काही तुमचं 20-24 किलो वजन कमी करून टाकू आणि नॉर्मल लाईफस्टाईलकडे वळूयात. बरोबर. इतकं सुंदर आहे ते. बरोबर. त्यामुळे तशा पद्धतीनं ते वजन कमी होण्याचा विचार त्या स्टेजमध्ये सुद्धा केला गेला पाहिजे आणि हे सस्टेनेबल असलं पाहिजे. म्हणजे लग्न झालं म्हणून थांबून नाही, पुन्हा ओव्हरऑल तुमची हेल्थ चांगली राहणं चांगलं गरजेचं आहे. राहील. आणि वजन हे फक्त आपण व्यक्तिमत्व म्हणून नाही बघायला पाहिजे. बरोबर. तुमच्या शरीर जी काही तुमची शरीर क्रिया आहे त्याच्यावर वाढलेल्या वजनाचा जो दुष्परिणाम होतोय तो सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण आता त्याच ह्यानी बोलतोय, तर लग्न होणार म्हणजे काय, तर तुमची सगळी फेमिनाईन हेल्थ चांगली पाहिजे ना, तुम्हाला पिरियड रेग्युलर यायला पाहिजे, तुम्हाला चांगलं ओव्ह्युलेशन व्हायला पाहिजे, पुढे जाऊन तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार केला तर सहज नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहायला पाहिजे. हे सगळं जर छान होणं अपेक्षित असेल तर तुमचं कॉन्स्टंटली वेट कंट्रोल असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचा विचार मला वाटतं करायला पाहिजे, बरोबर. रादर दॅन कोणते शॉर्टकट्स वापरण्यापेक्षा तो बरोबर. असा विचार करायला पाहिजे. मग डॉक्टर आपल्याकडे काय डिफरंट, आता बाकी ठिकाणी तर आपण ऐकतो की म्हणजे झुंबा करा, हे करा, ते करा, भरपूर काही बघायला भेटतं, बघायला जसं मी बोलले. आपल्याकडे काय पद्धत वापरली तर जाते? मी मॅडम आपण जे उपचार करतोय त्याच्यामध्ये जो आयुर्वेदाचा विचार आहे, तुमचा अग्नीची चिकित्सा व्हायला पाहिजे, तुमचं मेटाबॉलिझम ट्रीट व्हायला पाहिजे, पचनशक्ती सुधारून घेतली गेली पाहिजे. आमच्याकडे ज्यावेळेला रुग्ण येतो आम्ही पूर्ण त्याची हिस्ट्री घेतली जाते आणि त्याच्यानुसार मग त्याचं डायजेशन व्यवस्थित आहे का, त्याला रेग्युलरली छान पोट साफ होतं का, त्याच्यानंतर मग तुमचं जेवणाच्या वेळा कशा आहेत, वॉटर इंटेक कशा पद्धतीचा आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का, किंवा HbA1c आम्ही चेक करायला लावतो पेशंटना की ते तुम्ही प्री डायबेटिक किंवा डायबेटिक कंडिशन मध्ये आहात का. ह्या सगळ्या गोष्टींचा आधी सारासार विचार केला जातो, प्रॉपर हिस्ट्री घेतली जाते आणि आपण 3 पद्धतीने म्हणजे औषध उपचार देतोय. म्हणजे आपण गोळ्या घ्यायला लावतो, आपली 4 प्रकारची औषध आहेत, मेडिसिन टॅबलेटच्या स्वरूपात औषध आहेत, म्हणजे सहज गोळ्या खायच्या आहेत. तुम्हाला काढा प्यायचा आहे,
चूर्ण खायचंय असा काही प्रकार नाही. 4 प्रकारच्या गोळ्या आहेत, तुम्हाला त्या दिवसात 2 वेळेला घ्यायच्या आहेत. ते गोळ्या घेणं, त्या बरोबरीनं जेवणाचं तुमचं रुटीन घालून गेलं, म्हणजे जेवणाच्या वेळा फिक्स करणं आणि खाण्यामध्ये काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन घातलं जातं. त्याच्यामध्ये गोड पदार्थ, दुधाचे पदार्थ, फळं ह्या गोष्टी मी वजन कमी करेपर्यंतच फक्त बंद ठेवायला लावतो. भात खाणं थांबवायला लावतो आणि ह्या बरोबरीनं 45 मिनिटं चालण्याचा व्यायाम आणि पाणी व्यवस्थित पिणं. पाणी व्यवस्थित पिणं म्हणजे पाणी कसं प्यायचं इथपासून सगळं आपण पेशंटला तशा पद्धतीचं गाईड करून देतो. आणि विकली पेशंटचा अपडेट घेतला जातो. मी व्हॉट्सअपला प्रत्येक पेशंटला सांगतो की तुमचं आठवड्याला किती वजन आणि किती इंच लॉस होतोय ते मला कळवा. मग साधारणतः आठवड्याला साधारणतः 2 किलो इतकं वजन आणि 1-1.5 इंचांनी पोटाचं घेर पेशंटचं कमी होतं. म्हणजे जर सिन्सिअरली पेशंटनी केलं तर महिनाभरात 8 किलो पर्यंत वजन चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतं आणि याचा कसला कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. उलट पक्षी समजून घ्या की हे जे मी तुम्हाला म्हणलं हे जे मेडिसिन आहे हे तुमचं मेटाबॉलिझम सुधारणारं, यकृताचं काम सुधारून घेणारं अशा पद्धतीची ही सगळी औषधं आहेत. पचन होऊन छान कसं पोट साफ होईल, थोडक्यात सिस्टीम हा अगदी म्हणजे तुमचं शरीर आतनं सगळं सुधारून घेऊन हा होणारा वेट लॉस आहे. त्याच्या म्हणजे मी माझे केस आहे कोंडव्यातले मला आठवते, म्हणजे मोर दॅन 50 केज 50 पेक्षा जास्त किलो वजन कमी केलं या महिलेनं. कसलाही स्ट्रेच मार्क पडलेला नाही अंगावरती किंवा कुठलाही दुष्परिणाम शरीरावरती दिसलेला नाही. इतकं छान, कारण हे काय शरीराच्या कलांनी हे वजन कमी होते. थोडक्यात काय आहे की तुमची भूक छान सुधारते. मग एरवी काय होत असतं की तुम्ही 100% आहार घेता पण भूक बिघडली असल्या कारणानं काय होतं तो सगळा पचवला जात नसतो. 60% अन्न पचतंय, 40% पडून राहत असतं. हे असंच्या असं फॅटमध्ये कन्वर्ट होत असतं. उपचारांमध्ये काय होतंय तुमची भूक इतकी छान सुधारून घेतली की तुम्हाला आता छान 100% भूक लागते, पण ड्युरिंग ट्रीटमेंट तुम्हाला खाणं मात्र 70%च दिलं जातंय. कारण ज्या गोड गोष्टी, फळं किंवा ह्या गोष्टी आपण थोड्या ब्रेक देतो. 30% भूक शिल्लक राहिली हे तुम्हाला जाणवतं प्रॉपरली. आणि ही जी शिल्लक राहिलेली जी भूक आहे ना हेच शरीरात साठून राहिलेलं फॅट वापरून घ्यायला लागते. त्यामुळे हा पूर्णतः काय म्हणू आपण नैसर्गिक शरीर क्रिया म्हणूनच घडणारा वेट लॉस आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. उलट पक्षी तुमचं म्हणजे HbA1c नॉर्मल येऊन जातं, कोलेस्ट्रॉल तुमचं जे वाढलेलं आहे ते नॉर्मल येऊन जातं. काही लोकांमध्ये फॅटी लिव्हर असलं तर ते फॅटी लिव्हर सुद्धा नॉर्मल येतं. म्हणजे माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत की ट्रीटमेंटच्या अगोदर सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर दिसत होतं आणि पोस्ट ट्रीटमेंट लिव्हर नॉर्मल झालेलं आहे. म्हणजे इतकं छान. हा आणि अगदी महत्वाचं पोट छान साफ होण्याचं रुटीन बसतं. पेशंटला इफिशियंट फील व्हायला लागतं. त्यांचं म्हणजे जनरली स्थूल लोकांना कसं फार आळस आल्यासारखं वगैरे जो फील असतो सगळा निघून जातो. म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य छान एन्जॉय करायला लागतं. आणि मला ते दिसतं मी आधी रुग्णांमध्ये बघितलं, म्हणजे माझे केसेस आहेत मॅडम, म्हणजे काय 10-15 वर्ष होऊन गेलीत की ज्यांनी ट्रीटमेंट घेऊन झाली तेवढे अजून परत आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिलेली नाही. कळतं का तर त्यांचे जे कोणी नातेवाईक त्यांना बघतात वजन कमी झाले म्हणून त्यांच्याबरोबर ते येतात बऱ्याच वेळेला उपचाराला, त्यावेळेला कळतं की अरे अजून मेंटेन ठेवले लोकांनी. तर त्यांना ते कळलेलं आहे की ह्याचं गमक काय, एकदा उपचार घेऊन झाले की पुन्हा फक्त तुम्हाला जेवणाची वेळ पाळणं, पाणी भरपूर पिणं आणि 25 मिनिटं चालणं हे रुटीन ठेवायचं. एवढं ठेवलं की तुमची भूक मेंटेन राहते, पचनक्रिया चांगल्या स्थितीत राहते. त्याच्यामुळं एक्सेस फॅट वाढणं वगैरे काही प्रकार होत नाही आणि वजन वाढत नाही. बरोबर. आता बेसिकली आता जसं आपण म्हटलं की वजन वाढणं हा एक आजार आहे, ठीक आहे. सो साधारण आता तुम्ही एवढ्या 15-20 वर्षांपासून काम करता या क्षेत्रामध्ये, सो वजन वाढलेल्या लोकांना शक्यतो काय प्रॉब्लेम्स होतात किंवा काय आजार असतात त्यांना? बघा आता वजन वाढलं की सगळ्यात पहिलं म्हणजे आपण डे टू डे रुटीन मध्ये म्हटलं तर पहिलं तर त्यांच्यामध्ये आळस खूप असतो का, सगळ्या ऍक्टिव्हिटी बदल त्यांची गती जी आहे ती मंदावलेली असते. हा एक भाग आहे. दुसरं शरीर म्हणजे शरीराच्या दृष्टीने विचार कराल तर हे लोक प्रोन टू डायबिटीज, प्रोन टू हायपरटेन्शन आहेत. म्हणजे ह्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याच्या शक्यता जास्त आहेत, ह्यांच्यामध्ये बीपी वाढण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्याच्यानंतर मी म्हणजे आयुर्वेदात मी म्हणलं तसं त्या अष्टनिंदनीय पुरुषामध्ये त्या पुरुषाचं हे केलेलं आहे. तुमच्या म्हणजे काही वैवाहिक जीवनात सुद्धा शरीर संबंध ठेवण्यातला त्यांचा उत्साह कमी राहतो, फर्टिलिटी कमी होते दोन्हीमध्ये. महिलांमध्ये पीसीओडी निर्माण होऊन प्रेग्नन्सी राहत नाही, पुरुषांमध्ये सुद्धा ओबेसिटी असल्या कारणानं इन्फर्टिलिटी राहते. मी बऱ्याच वेळा माझ्या केसेसमध्ये बघितलं की फक्त वजन कमी झालं की कन्सिव्ह होऊन जातात. तर त्याच्यामुळं वंध्यत्व येतं वजन वाढल्यामुळे. डिस्लिपिडेमिया आहे, म्हणजे कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढलं की साहजिक आहे तुम्ही हार्ट अटॅक येणं किंवा स्ट्रोक बसणं ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या शक्यता वाढतात. त्याच्यामुळे तो डिस्लिपिडेमिया आपल्याला पाहायला मिळतो. त्वचेचा रंग बिघडतो, म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा दिसतं की मानेच्या खाली किंवा कमरेवरती काळपटपणा यायला लागतो. हे वजन वाढल्यामुळे झालेली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतो किंवा प्री डायबेटिक किंवा डायबेटिक कंडिशन मध्ये पेशंट असतो, वजन वाढलेलं आहे, त्याच्यात हे असं टॅनिंग स्किनचं झालेलं लक्षात येतं. आणखी महत्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्वाचा पोटाचा घेर जो वाढतो तो त्याचं म्हणजे टिपिकल आपण म्हणूया की ती ओबेसिटी आहे. पोटाचा घेर वाढणं म्हणजे डायबिटीसच्या ह्याच्यामध्ये सांगताना असं सांगितलंय की
महिलांचा जो पोटाचा घेर आहे तो 35 इंचाच्या आत पाहिजे आणि पुरुषांचा जो आहे तो 40 इंचांच्या आतमध्ये पाहिजे. 35 इंचापेक्षा वाढलेलं पोट असेल महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये 40 इंचांपेक्षा जास्त वाढलेलं पोट आहे तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे पोटाचा वाढलेला घेर हे आजाराला निमंत्रण आहे असं म्हणलं तर ते काही वावगं ठरत नाही. तर इतकं सगळा तो तुमच्या शरीरावरती तुम्हाला स्वेटिंग जास्त होतं. ओबेस लोकांमध्ये बघा तुम्हाला घाम जास्त, कारण मेद वाढलाय ना शरीरामध्ये. नुसतं स्वेटिंग होत नाही, त्या घामाला दुर्गंधी असते. त्याच्यामुळे तुमचा प्रेझेन्स जो आहे तो सगळा जो असं डिलाइटिंग प्रेझेन्स पाहिजे तो राहत नाही. असं सगळं इतकं सगळं गणित ते बिघडून क्रियाशीलता तुमची कमी होऊन जाते सगळी. असं काय म्हणू आपण बहुआयामी परिणाम करणार गोष्ट आहे स्थूलता आहे. म्हणून आपण नुसतं आजार म्हणून थांबत नाही. तो आजार स्वतः तर आजार आहेच आहे पण अनेक आजारांचं मूळ त्याच्यामध्ये आहे. तर इतका विचार खोलवर जाऊन केला पाहिजे आपण त्याच्यासाठी. सो आता जे बिघडलेलं कोलेस्टेरॉल आहे तर त्याला जर आपल्याला नीट करायचं असेल तर काय केलं पाहिजे एक्झॅक्टली? वजन वाढलेलं आहे तर त्या केसमध्ये वजन कमी करणं हा पहिला गरजेची गोष्ट आहे. कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणल्यानंतर दुसरा भाग जो आहे ते तुमच्या खाण्यामध्ये फायबर जास्त आलं पाहिजे. एरवी मी रुग्णांना पेशंटना जे पथ्य सांगतो त्याच्यामध्ये मी नेहमी सजेस्ट करतो की आठवड्यातले तुमचे जर 14 मील आहेत तर त्यातले 8 ते 10 मील पर्यंत आपण साधारणतः पालेभाजी फळभाजी खाण्यात असली पाहिजे आणि 4 ते 6 मील मध्ये कडधान्य किंवा बाकीच्या गोष्टी असल्या पाहिजेत. तर तंतू जो आहे तो खाण्यामध्ये गेला पाहिजे. ह्यातनं जे सेल्युलोज जात असतं ते शरीरातनं एक्सेस फॅट जे आहे ते बाहेर काढून टाकत असतं. त्याच्यामुळे पालेभाज्या फळभाज्या खाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आल्या पाहिजेत. हा एक भाग आहे. वॉटर इंटेक चांगल्या पद्धतीचा पाहिजे आणि कोलेस्ट्रॉल वाढू नये पुन्हा ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर हॉटेलिंग अवॉइड करायला पाहिजे. जंक फूड हॉटेलिंग ह्यांची जर तुमची हॅबिट असेल तर तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहू शकत नाही. तुम्हाला घरातलं अन्न छान खाण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे. आणि मॅडम मी नेहमी सगळ्यांना म्हणतो की म्हणजे प्रश्न असतो पेशंटचा की सगळ्यात चांगला डाएट कोणता, तर मेडिटेरियन फूड इज बेस्ट फूड. तुम्ही इंटरनेटला सर्च टाका की कोणता डाएट चांगला आहे, तुम्हाला इथे उत्तर मिळेल की मेडिटेरियन डाएट इज अ बेस्ट डाएट. मेडिटेरियन डाएट म्हणजे कोणता डाएट? आपली भारतीय थाळी पोळी भाजी वरण भात कोशिंबीर तूप घातलं हे सगळ्यांनी नित्य सर्व रसाभ्यास हा असा आयुर्वेद सांगतो. सगळ्या रसांनी युक्त असं जेवण करा. तर आपली ही जी भारतीय थाळी आहे ना सगळं वाढलेलं दिसतंय. त्याच्यामध्ये चपाती आहे भाजी आहे त्याच्यातनं तुम्हाला तंतू चाललाय वरण आहे त्याच्यातनं प्रोटीन चाललंय तुम्ही तूप घेतलंय थोडीशी कोशिंबीर घेतलीये जवसाची चटणी घेतलीये त्याच्यातनं तुम्हाला एचडीएल कोलेस्ट्रॉल चांगल्या पद्धतीनं तयार होतोय शरीरात. तर हा जो आपला भारतीय आहार आहे तोच सगळ्यात उत्तम आहार आहे आणि उत्तम डाएट आहे असं मला वाटतं. तर तशा पद्धतीने हे असा तो आहार खायला पाहिजे. मी नेहमी म्हणजे रुग्णांना म्हणतो की अन्न जेवण करणं ही ऍक्टिव्हिटी नाही. चला जेवण करायचं एक टास्क संपवून टाकलं नाही. तुम्ही जेवण करताना म्हणजे ते तर आपल्या शास्त्रांमध्ये म्हणले की उदरभरण हे जाणीचे यज्ञ कर्म. आता हा काय म्हणून आपण एक आध्यात्मिक त्याला टच दिला असं म्हणा की ते यज्ञ कर्म आहे तर किती एकाग्र चित्तानं आपण ते करायला पाहिजे असा भाग आहे. पण मला त्याच्या पुढे जाऊन वाटतं की आपण आहाराचा आनंद घ्यायला पाहिजे. जॉय ऑफ इटिंग जो आहे ना ज्यांनी चव घेऊन खाल्ले ना त्याला चांगलं पचणार आहे. म्हणजे तुम्ही बघा ना जो चव घेऊन खातो त्यालाच ह्या गोष्टी करतात. म्हणजे अगदी छान तर्रीचं बनवलेलं मटनच म्हणजे चवीचं आहे असं नाही. वरण आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मीठ आणि साखरेचं प्रमाण आहे तर ते तुझं तुम्हाला तृप्तीचा अनुभव देणार आहे. कढी खिचडी खाऊन बघा नॉर्मल डाळ खिचडी आणि कढी तुम्ही खाताय तर ती कढी जर छान बनवली तिला हलकासा गोडवा आहे थोडासा तिखटपणा आहे त्याच्यातनं मिळणारी तृप्ती तुम्हाला दुसऱ्या कशातनं मिळत नाही. इतकं छान आहे. तर ते जेवण करताना तुमचा जॉय ऑफ इटिंग जो आहे तो असला पाहिजे. तुम्ही आनंद घेऊन जेवण केलं पाहिजे. आजकाल तर लोकांना टीव्ही आणि मोबाईल शिवाय जेवण जात हे फार अत्यंत म्हणजे घातक आहे ते. म्हणजे तुम्ही ओबेस लोक जर बघितले तर ह्यातले मॅक्झिमम लोक असतात की जेवताना त्यांच्या हातात फोन आहे जेवतच नाही टीव्ही लावलेला आहे. म्हणजे इकेगाई नावाचं ते एक बुक आहे बघा जॅपनीज लोकांच्या हॅपीनेसचं सिक्रेट त्याच्यामध्ये सांगितलं. खूप छान उदाहरण त्याच्यामध्ये दिले की एखादी व्यक्ती सकाळी ब्रेकफास्टला ब्रेड ऑमलेट खाते आणि ते टीव्ही बघत खाते. तर त्याचं ते ब्रेड ऑमलेट खाऊन झालं ना की त्याला विचारायचं की त्या ऑमलेटमध्ये अनियन होतं का म्हणजे कांदा होता का त्याला सांगता येत नाही. तर त्याच्यामुळं एकाग्र चित्तानं जेवण करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याचे दोन बाजू मला सांगायचे. तुम्ही टीव्ही बघत खात असताना तुम्ही किती भरताय ह्याच्याकडे तुमचं भान राहत नाही. दुसरं प्रत्येक घास जो एकाग्र चित्तानं छान चावला गेला पाहिजे तो चावला जात नाही. म्हणजे अन्न कसं चावावं ह्याच्यासाठी आमचे सर म्हणायचे की तुम्ही पाणी हे खाल्लं पाहिजे आणि अन्न हे पिलं पाहिजे. म्हणजे अन्नामध्ये एवढी लाळ मिसळू द्या इतकं ते चावा की तुम्ही पाणी पिताय असं वाटलं पाहिजे. म्हणजे किती अन्न चावून खाल्लं पाहिजे त्याचा पचनाशी म्हणजे प्रत्यक्ष संबंध आहे. तुम्ही टीव्ही बघत जर जेवण करताय तर एवढ्या छान पद्धतीनं अन्न चावलं जात नाही. हा सगळ्यात पहिला भाग आहे. दुसरा अलीकडं मग त्यामुळे ओव्हर इटिंग होतंय. लहान मुलांचं तर अलीकडे ते प्रमाण म्हणजे चाइल्ड ओबेसिटी आपल्याकडे जी दिसते ना त्याला कारण तो टीव्ही मोबाईल आहे. ती टीव्ही मोबाईल लावलाय तर हे भरतायत किती आपण खातो ह्याचं भान मुलांना नाहीये
आणि आपण किती चारतो ह्याचं भान पालकांना नाहीये. हम्म. तर हे टीव्हीमुळे मोठा गोंधळ होतो. आहारविधी विशेष आहेत जे आयुर्वेदामध्ये सांगितलंय त्याच्यामध्ये जेवण तुम्ही कसं करावं याचा श्लोक दिलेला आहे. बरोबर. उष्ण स्निग्ध मात्रावत जीर्णे वीर्या विरुद्धम इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणम नाती द्रुतम नाती विलंबितम अजल्पन अहसन तन्मना भुंजित आत्मानं. म्हणजे काय तर जेवण उष्ण गरम असलं पाहिजे, स्निग्ध त्याच्यामध्ये तेल तुपाचा अंश व्यवस्थित असला पाहिजे, मात्रावत म्हणजे योग्य प्रमाणात जेवण घ्या. आवडीचं आहे म्हणून भरपूर खाल्लं ना आवडीचं आहे म्हणून काहीच नाही खाल्लं असं नको. मात्रावत जीर्ण पहिलं अन्न पचलंय की नाही याचा विचार करा आणि पुढचं जेवण करा. आत्ताच जेवलो तो आणि तासाभरानं जिलेबीची प्लेट समोर आली, नाही नको बाबा पोट भरलंय नाही म्हणायला शिकलं पाहिजे. तर ते जीर्ण वीर्य विरुद्ध म्हणजे दूध आणि फळ एकत्र करून खाणं विरुद्ध आहे, किंवा नॉनव्हेज आणि दही एकत्र करून खाणं विरुद्ध आहे. त्याच्यानंतर काय म्हणून आपण अलीकडे बऱ्याच लोकांना दूध भात मीठ एकत्र करून खायची सवय असते, दूध भात लोणचं एकत्र करून खातात. हे सगळं वीर्य विरुद्ध आहे. म्हणजे हे नक्की शरीराला अपायकारक आहे, घातक आहे. म्हणजे माझं तर इथपर्यंत पाहणं आलंय सोरायसिसचे पेशंट दिसले की तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही काय आवडीनं खाता. तो त्वचा विकार आहे हा आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तर ते ह्या लोकांना जर आपण विचारलं ना तर बऱ्याच वेळा हे केळीचं शिकरण त्यांच्या खाण्यात सातत्यानं असतं. म्हणजे अपोजिट. तुम्ही दूध आणि केळी एकत्र केली की काळं पडतं ना मॅडम, त्याला तार येत असते. तार विटलेल्या अन्नाला येते, साक्षात विटलेलं अन्न खाण्यासारखं येते. तर त्यामुळे तुम्ही काय खाता हे तुमच्या शरीरावरती डायरेक्टली इम्पॅक्ट सरसकट मिल्कशेक पिताना लोक दिसतात. पण मग त्वचेची दुखणी वाढल्याचं कारण पण तेच आहे ना. अलीकडे स्किन डिसऑर्डर्स का वाढल्यात ते ह्या कारणांमुळे वाढल्या. तर हे वीर्य विरुद्ध म्हणजे हे असं वीर्य विरुद्ध खायचं नाही. इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणम लागणारं सगळं घेऊन छान ठिकाणी जेवायला बसा. नाती द्रुतम नाती विलंबितम जर भरभर जेवण भरताय असंही नको, अगदी रेंगाळत जेवताय असं नको. मध्यम वेगात जेवा. डायबिटीसच्या पेशंटचा जो घाईनं जेवतोय त्याचा खाण्याचा वेग जर कमी केला ना तिकडे शुगर कंट्रोल यायला लागते. ठीक आहे, म्हणजे मध्यम वेगात जेवण ही इतकं महत्वाचं आहे. अजल्पन म्हणजे जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. आणि तन मना भुंजिता म्हणजे तुमचं मन चित्त सगळं एकाग्र करून जेवण करा. तुम्हाला बिर्याणीचा छान वास आला की तोंडाला पाणी सुटतं, गुलाबजाम बघितलं की तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे तुम्ही काय बघता, काय वास घेता ह्याचा आणि तुमच्या पचनशक्तीचा संबंध आहे हे स्पष्ट आहे. मग ह्या केसमध्ये तुम्ही इथं जेवण करताय आणि तिकडे टीव्हीवर खून करायचं चाललंय. आता काय होईल? आता तोंडाला पाणी सलायविषयी येईल का भीतीचे हार्मोन सिक्रेट होतील? भीतीचे हार्मोन सिक्रेट. बरोबर. त्यामुळे जेवण हे एकाग्र चित्तानं करायची गोष्ट आहे. म्हणजे म्हणून म्हणलं की जेवण हा काही टास्क नव्हे, ते तुमचं काय म्हणूया शारीर मानसिक क्रिया आहे. त्याच्यात शरीर मन अंतःकरण एकाग्र होऊन ते करता आलं पाहिजे. तर तशा इतका खोलवर विचार जेवण करताना लोकांनी करायला पाहिजे. त्यामुळे टीव्ही मोबाईल 100% बंद करायला पाहिजे. सो डायबिटीज झालेले जे रुग्ण आहेत सो यांना काय म्हणजे वजन कमी केल्यानंतर काय बेनिफिट मिळतो? मॅडम कसं आहे, पहिलं तर डायबिटीसमध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे डायबिटीसचे प्रकार धरताना टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस असा भाग आहे. तर टाईप 1 डायबिटीस जे आहे त्याच्यामध्ये जेनेटिकलीच त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. इन्सुलिनचं जे काही स्त्रवण व्यवस्थित व्हायला पाहिजे पॅनक्रियास कडून ते होत नसतं. पण टाईप 2 डायबिटीस जो आहे हा जो आहे तो मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे हा तुमच्या जीवनशैलीतल्या काय म्हणून आपण चुकीच्या सवयी वगैरे ह्याच्यामुळे हा आपल्याला होत असतो. आणि तुमची सगळी जीवनशैली आणि तुमचं मेटाबॉलिझम चुकीचं काही गोष्टी त्यातल्या ह्याच्यामुळे ह्याचा परिपाक म्हणून तुम्हाला टाईप 2 डायबिटीस होत असतो. तर हे आयुर्वेद नाही, मॉडर्न सायन्स सांगतं की तुमच्या वजनाच्या 10% इतकं वजन जर तुम्ही कमी केलं तर डायबिटीस रिव्हर्सल बसू शकतो. म्हणजे डायबिटीस पूर्ण बरा होऊ शकतो. योगायोगानं आता गोष्ट कशी आहे मॅडम की HbA1c सारखी एक तपासणी आपल्याला उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्री डायबेटिक, डायबेटिक, नॉन डायबेटिक कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता हे आपल्याला क्लिअरली कळू शकतं. प्री डायबेटिक कंडिशन म्हणजे किती छान आहे की तुम्हाला कोणीतरी मारायला येण्या अगोदरच माहित झालंय की आपल्यावर कोणतरी हल्ला करणार आहे, लगेच आपण आपली शस्त्र तयार ठेवूया ना. बरोबर. इतकं सोपं आहे. तर प्री डायबेटिक कंडिशन म्हणजे असं म्हणूया की विन विन सिच्युएशन आहे. तर त्या केसमध्ये तर आपण वजन पटकन कमी करायलाच पाहिजे. म्हणजे मी इतकं छान पाहिलंय की प्री डायबेटिक मध्ये तुमचं HbA1c प्री डायबेटिक केसमध्ये आहे आणि तुम्ही जर तेवढं वजन कमी केलं HbA1c नॉर्मल येऊन जातं आणि पुढे जाऊन त्या पेशंटला डायबिटीस होत नाही. इतकं ते सुंदर आहे. आता न्यूली डायग्नोज जे केसेस आहेत डायबिटीसच्या त्या केसेसमध्ये काय होतं की त्यांनी जर वजन कमी केलं तर त्यांना म्हणजे पुढे जाऊन डायबिटीसची औषधं सुरू करण्याची गरज पडत नाही. HbA1c त्यांचंही नॉर्मल येऊन जातं आणि त्यांनी जर लाईफस्टाईल सांभाळलं तर पुन्हा शुगर वाढत नाही. आता क्रोनिक पेशंट आहेत की ज्यांची बऱ्याच दिवसापासून शुगर वाढलेली आहे, टाईप 2 डायबिटीसचे पेशंट आहेत आणि बरीच औषधं चालू आहेत. तर ह्या केसमध्ये आम्ही सुद्धा डॉक्टर लगेच सगळ्या गोळ्या बंद करा असे सल्ले देत नाही. पण दोन गोष्टी ह्याच्यामध्ये नक्की होतात. त्यांचा तो अँटीडायबेटिक ड्रगचा जो डोस आहे तो कमी होऊन जातो वजन कमी झाल्यामुळे. कमी औषधामध्ये शुगर नियंत्रणात यायला
सुरुवात होते. आणि बाकीचे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन झाले ते सुद्धा कमी होतात वजन कमी केलं. इतका चांगला फायदा डायबिटीसमध्ये होतो. मग अशी मी बोललोच तुम्हाला की डायबिटीसचे जे क्रायटेरिया सांगितले त्याच्यामध्ये महिलांची पोटाचा घेर जर 35 इंचापेक्षा जास्त असेल आणि पुरुषांचा 40 इंचापेक्षा जास्त असेल तर यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे. हा, आणि मग HbA1c तर तुम्हाला उपलब्ध आहेच आहे. म्हणजे 3 महिन्यांची अवरेज शुगर आहे ही. आपण निदान वर्षात एकदा दोनदा तरी ही चेक करून बघायला पाहिजे की आपण कुठं आहोत आणि त्यानुसार आपण ते उपचार घ्यायला पाहिजेत. पण वजन कमी झालं की टाईप 2 डायबिटीसमध्ये तुम्ही त्या मधुमेहापासून मुक्त होऊ शकता. इथपर्यंत वजन कमी होण्याचा फायदा होतो. पेशंट किती शिस्तीने ते करणार ह्याच्यावरती अवलंबून. ठीक, परंतु हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हायला पाहिजे. हा, कारण ते वैयक्तिक लेवलला बऱ्याच वेळा लोक गोळ्या बंद करतात किंवा हे चूक आहे. म्हणजे मला हे अगदी अंडरलाईन करायचं आहे की डायबिटीस समजून घेताना काय समजलं पाहिजे आपल्याला, तर तुमची शुगर नियंत्रणात असणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही वजन कमी करून करा, ते तुम्ही गोळ्या खाऊन करा, कशाही पद्धतीने करा, पण शुगर नियंत्रणात असली पाहिजे. मला काही त्रास होत नाही हे डायबिटीस नियंत्रणात असल्याचं लक्षण असू शकत नाही. डायबिटीसचा त्रास म्हणजे काही, डायबिटीस म्हणजे सर्दी खोकला ताप थंडी नव्हे की तुम्हाला शुगर वाढली म्हणून काहीतरी अंग दुखायला सुरुवात होईल. काहीही नाही. डायबिटीसला सायलेंट किलर म्हणलेलं आहे. जोपर्यंत पेशंट मल्टिपल ऑर्गन फेल्युअर मध्ये जाऊन ऑर्गन फेल्युअर होत नाही, किडनी डॅमेज होत नाही, रेटानोपॅथी डेव्हलप होत नाही, दिसायचं कमी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळत नाही डायबिटीसने तुमचं नुकसान काय केलेलं आहे. तर त्याच्यामुळे शुगर नॉर्मल राहिली पाहिजे. मी सोप्या भाषेत नेहमी पेशंटला बोलताना म्हणतो की मी म्हणणार माझा मुलगा खूप हुशार आहे आणि मार्कलिस्ट दाखवा म्हणलं की, तर तसं तुमचं मार्कलिस्ट म्हणजे तुमचा शुगरचा रिपोर्ट वरती तुमची शुगर नॉर्मल असली पाहिजे. ती तिथं वाढली आहे म्हणल्यावर तुम्ही उपचार घ्यायला पाहिजे. बरोबर, अगदी करेक्ट बोललात तुम्ही. सो हाय बीपी आणि वाढलेले वजन यांचा काय संबंध आहे एकमेकांशी? जसं म्हणजे डायबिटीस आणि बीपी हे दोन्ही तर जीवनशैली विषयक आजार आहेत. तर तुमचं बीपी वाढतो म्हणजे काय होतं, सोपी गोष्ट आहे. म्हणजे हृदय हे एक पंप करणारा ऑर्गन आहे आणि त्या हृदयापासून ज्या रक्तवाहिन्या निघतायत त्या सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करतायत. आता वजन वाढलं म्हणजे काय, तर दोन्ही वाढले ना. तर व्हिसरल फॅट वाढले, कोलेस्ट्रॉल वाढले, तर बाहेरच्या वाढलेल्या वजनाचा त्या रक्तवाहिन्यांवर दाब येतोय एका बाजूनं. दुसऱ्या बाजूनं तुमच्या शरीरात ट्रायग्लिसराइड्स वाढल्यामुळं आतनं स्क्लेरोसिस सुरू झालंय, रक्तवाहिन्यांच्या आतनं त्याचा थर बसायला सुरुवात झालाय. म्हणजे एका बाजूनं रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होत चालली आतून वजन वाढल्यामुळे, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे, आणि दुसऱ्या बाजूनं बाहेर शरीराचं वजन वाढलंय त्याचा दाब रक्तवाहिन्यांवर आहे. आणि ह्या सगळ्यामुळे शरीराला, हृदयाला रक्तपंप करताना कष्ट पडतायत. हे सगळं म्हणजे तुमचा काय म्हणू आपण, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, बीपी म्हणतो आपण. आता मला सांगा, साहजिक गोष्ट आहे ना, जर तुमचं वजन कमी झालं तर त्या रक्तवाहिन्यांवरचा दाब कमी होणार आहे आणि ह्या बरोबरीनं इंटरनल रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जे काही कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ते सुद्धा कमी होणार आहे आणि रक्त प्रवाह सुरळीत होऊन तुमचा बीपी नियंत्रणात येणार आहे. इतकं सुंदर. बीपीचे पेशंट कोण आहेत, स्ट्रेस फॅक्टरवाले पेशंट सोडता बाकी सगळे पेशंट म्हणजे ओबेज असणारेच पेशंट बीपीचे पेशंट आहेत. तर वजन वाढलेलं आहे. तर त्यामुळे वजन नियंत्रणात आलं की 100% तुमचं बीपी कंट्रोल होणार आहे. इतकं सुंदर भाग आहे. अगदी करेक्ट बोललात तुम्ही. आता बऱ्याच लोकांचं हे नेहमीच रडगाणं असतं की माझे गुडघे दुखते, माझे टाच दुखते आणि त्याला काही मी लय दवाखाने केले काय होत नाही. अशा लोकांसाठी तुमचं काय सल्ला? आता हे मी सोपं मी नेहमी सांगतो की मी कुठेतरी हात ठेवला आणि माझ्या बोटावर कुणीतरी येऊन बसलं आणि आता बोट दुखायला लागलं माझं, मी काय करायचं, इंजेक्शन गोळ्या खायच्या का? नाही. तर माणसाला म्हणायला पाहिजे ना, उठ बाबा माझं बोट दुखायला लागलं. बरोबर. तसं ज्या वेळेला तुमच्या शरीराच्या वजनापेक्षा 10 आणि 20 किलो वजन जास्त असेल त्यावेळेला त्याचा सगळा भार जो आहे तो तुमच्या गुडघ्यांवर, घोट्यांवर पडत असतो. ह्याच्या पलीकडे जाऊन मी आणखी बारकाईनं ऑब्झर्व केलं की तुमचं पोट वाढलं म्हणून तुम्हाला मसल वाढून मिळत नाही. ही मसल तुमची स्ट्रेच झालेली आहे. ह्याच्यामुळे काय होतं, तुमचा पाठीचा कणा जो आहे ना त्याचं एक लॉर्डेसिस असतं, एस शेप असतो त्याला, ठीक आहे, त्याला त्याचा वलय काय तुमचा कणा आहे तर त्याचं स्ट्रेटनिंग ऑफ स्पाइन होतं त्याच्यामध्ये, अशा पेशंटमध्ये. का तर पोटाने जो घेर वाढलाय त्या मसल ताणल्या गेल्यात आणि त्यामुळे पाठीचा कणा सरळ झाला. अशा परिस्थितीत तुम्ही थोडी जरी चुकीची हालचाल केली तरी तुम्हाला कमरेला पटकन चमक भरते, स्पाझम भरतो, डिस्क प्रोलॅप्स होत आहेत. म्हणजे काय होत आहेत, तुम्ही कधी ते एकदा कणा इमॅजिन करा आणि वाढलेल्या वजनाचं तुम्ही त्या कण्यात वागताय हे इमॅजिन करा, मग कळेल की मागून चकती कसं टाकते. ठीक आहे. तर गुडघे दुखी असू द्या, घोटे दुखणं असू द्या पायाचे, किंवा कंबर दुखी असू द्या, ह्याच्यामध्ये वजनाचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही वजन कमी केलं, त्याच्यावरचा भार निघाला की तुमची गुडघे दुखी, घोटे दुखणं थांबून जातं. कमरेला जो स्ट्रेच आलेला आहे, ताण पडलेला आहे, तो मोकळा झाला की कंबर दुखी बंद होणार आहे. हे समजून घ्यायला सोपं आहे, पण त्याच्यासाठी वजन कमी करणं हा फार महत्वाचा भाग आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखी एक विचार आयुर्वेदानं सांगितले, धातू वैषम्य नावाची संकल्पना आयुर्वेदात सांगितली. म्हणजे काय आहे, तर शरीरात 7 धातू आहेत,
रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. तर ते धातूंचं पोषण होताना कसं एका धातूचं पोषण झालं की तिथून पुढचा पोषकांश दुसऱ्या धातूकडे जातोय. ठीक आहे. पण स्थूल लोकांमध्ये धातू वैषम्य कशा पद्धतीचं आहे, तर शरीरात वाढलंय काय जास्त, तर मेद जास्त प्रमाणात वाढलाय. मग तुम्ही जो आहार घेताय त्यातनं जो पोषकांश तयार होतो ना, त्यातला मॅक्झिमम भाग हे फॅट ओढून घेत असतं. त्याच्यामुळे मग पुढे हाडांना तेवढासा जो पोषकांश जायला पाहिजे तो जात नाही. तुमच्या रक्ताकडे जो जायला पाहिजे तो जात नाही. मग महिलांमध्ये तुम्ही बघा ना, जाड असणारी महिला दिसताना गुडगुडीत दिसते, पण तिचा एचबी चेक केला की मात्र तिला अॅनिमिया असतो, हिमोग्लोबिन कमी असतं. ठीक आहे. ऑस्टिओपोरोसिस कुणाला आहे, हाडं ठिसूळ कुणाकुणाची आहेत, तर एकदम किडकिडीत लोकांची आहेत, कारण काहीच नीट पोचलं नाही म्हणून हाडं ठिसूळ आहेत. पण ओबेस लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस दिसतो. हा का दिसतो? सगळं तर एवढं धिपाड देह दिसतोय पण हाडं मात्र ठिसूळ आहेत का, तर हा धातू वैषम्य आहे. बरोबर. जो काही पोषकांश आहे तो सगळा मेदानं खाऊन घेतलाय आणि हाडांना मिळाला नाही, त्यामुळे हाडं तुमची कमजोर झाली. ऑस्टिओपोरोसिस त्याच्यामुळे झालेलं आहे. बरोबर. तर हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूने वजन कमी केल्यानं शरीराचा भार कमी होणार आहे, म्हणून गुडघेदुखी कमी होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने वजन कमी झाल्यामुळे धातू वैषम्य ट्रीट होऊन तुम्हाला पोषकांश हाडांकडे चांगला जाऊन पुन्हा हाडांना बळकटी मिळून हाडं दुखणं कमी होणार. सो आता जे लोक स्थूल आहेत तर त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या खूप आहे, तर ह्यामध्ये वेट लॉसचं काय रोल आहे? फॅटी लिव्हर म्हणजे पुन्हा तेच आहे मॅडम, की ह्यांनी इतकं एक्सेस कॅलरीज मध्ये सेवन म्हणजे आहार घेतलेला आहे की आता लिव्हर सुद्धा तुमचं फॅट म्हणजे मुळात फॅट हे करणं काय म्हणू आपण, पचवणं, हे सगळ्या पचन ह्याचा काम कोणाचा आहे, लिव्हरचा आहे. पण तुम्ही आपण म्हणतो ना की आपल्या एक रूम असते बघा घरातली, की ज्याच्यात ते बरेच दिवस झालं पडत चाललंय ते वाढतच जातं. का, तर ते आपण आज स्वच्छ करू, उद्या स्वच्छ करू म्हणत ते तसंच पडलेलं आहे. ही सेम कंडिशन लिव्हरची झालेली असते. आता रोजच येऊन जर एक्सेस पडायला लागलं तर ते लिव्हर पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते. आणि दिस इज नथिंग बट द फॅटी लिव्हर. ओके. म्हणजे तुमच्या शरीरातलं अन्न पचनाची प्रक्रिया बिघडल्याचं लक्षण आहे फॅटी लिव्हर. तर हे म्हणजे आणि ही म्हणजे यकृताला सूज आली असंच म्हणतो ना आपण. बरोबर. ठीक आहे. त्याच्यात ग्रेड्स आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड म्हणजे कोणत्या लेवलचं फॅटी लिव्हर आहे. तर हे ह्याच्यातून तुमचा अगदी लिव्हर खराब होण्यापर्यंतचा प्रवास घडू शकतो. बऱ्याच वेळा म्हणजे ह्या विषयाला हात घातला म्हणून बोलावं असं वाटतं की ड्रिंक्स घेण्याचा त्याच्यात परिणाम आहे का, 100% आहे. आमच्याकडे वेट लॉससाठी आलेले पेशंट मग म्हणतात की सर आम्ही ड्रिंक बंद करणं गरजेचं आहे. 100% गरजेचं आहे. तुमच्या ड्रिंक्सच्या त्या एका पेग मधून जाणाऱ्या कॅलरीज आणि बाहुबलीची थाळी बरोबरीत येऊन थांबतं ना. तर हे तुम्हाला वजन जर नियंत्रणात ठेवायचं आहे तर तुमच्या त्या गोष्टी सुद्धा आपण कंट्रोल करायला पाहिजे. बियर घेतल्यानंतर पोट वाढतं हे तर हे सगळ्या लोकांना ते जग जाहीर असलेली गोष्ट आहे, इतकं आहे. तर ते अल्कोहोल इंटेक आहे, तुमचा काय म्हणू आपण एक्सेस तुम्ही आहार घेताय, ह्या सगळ्यांनीच फॅटी लिव्हर डेव्हलप होतं. पण एक चांगली गोष्ट आहे, मी माझ्या रुग्णांमध्ये मॅडम पाहिलं की वजन कमी झालं चांगल्या पद्धतीनं. बेसिकली मी म्हटलं तुम्हाला की उपचारांमध्ये आम्ही मेटाबॉलिझम वरतीच काम करतोय, म्हणजे पचनशक्ती सुधारून आम्ही वजन कमी करून घेतोय. त्याच्यामुळं आमच्या उपचारांमध्ये यकृताचं काम चांगल्या पद्धतीनं सुधारतं आणि फॅटी लिव्हर नॉर्मल येतं. म्हणजे आम्ही सोनोग्राफी रिपोर्टमध्ये हे पाहिलंय की बाबा हे उपचार घेण्यापूर्वी हे फॅटी लिव्हर होतं आणि नंतर ट्रीटमेंट संपल्यानंतर सोनोग्राफी केली, लिव्हर नॉर्मल कंडिशनला आलेलं आहे. पण ह्यासाठी हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तुमचं जर चुकीचं व्यसन असेल तर ते तुम्हाला बंद करावं लागेल. तुम्हाला आहार नियंत्रणाचे काही जे नियम आहेत ते तुम्हाला स्वतःला पाळावे लागतील. या सगळ्या गोष्टी, व्यायामाचं रुटीन घालावं लागेल. हे केलं तर नक्की फॅटी लिव्हरवरती मात करता येईल. बरोबर. सो आता आपण बघतो की मुलं न होणे तसे जनरली लेडीजलाच ब्लेम केलं जातं, पण हे तर पुरुषांमध्ये पण आढळतं. मग यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे? इन्फर्टिलिटीमध्ये आता बऱ्याच गोष्टी येतात, म्हणजे त्याच्यात असं म्हणूया की आपण तो सुद्धा एक व्हास्ट विषय आहे. मग स्पर्म काउंट किती आहे तो चेक झाला पाहिजे, स्पर्मची मोटिलिटी कशी आहे ती चेक झाली पाहिजे. पण ह्याच्यातला एक फॅक्टर स्थूलता हा नक्की आहे. ठीक आहे. जर पुरुषाचं वजन जास्त असेल तर वंध्यत्वाच्या जवळ जाऊन पुरुष थांबतो, हा भाग आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की वजन वाढलं की तुम्ही नॅचरली ऑब्झर्व करा की बॉडी टेम्परेचर एक नॉर्मल टेम्परेचर पेक्षा जास्तच राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी थर्मोमीटर पुरुषांना ती उष्णता शरीरात जास्त आहे असा प्रकार जाणवतच असतो. ओव्हरऑल इफिशियन्सी त्याच्यामध्ये पुरुषांची कमी होते, हा भाग आहे. तर तशा पद्धतीने तो विचार केला पाहिजे की म्हणजे वजन वाढलं असेल तर प्रेग्नन्सी राहायला पुरुषांच्या बाजूने सुद्धा अडचण येते. म्हणजे मी पाहिलंय हे की बाबा फिमेल आहे, तिचं ओव्ह्युलेशन छान आहे, तिची सगळी फेमिनाईन बॅलन्स चांगला आहे, प्रेग्नन्सीसाठी लागणारे पॅरामीटर छान आहेत, आणि मेल फक्त जाड होता आणि त्या केसमध्ये प्रेग्नन्सी राहत नव्हती, काउंट थोडाफार इकडे तिकडे होता.
तर वजन कमी केलं की तो काउंटही इम्प्रूव्ह झालाय आणि प्रेग्नन्सी राहिली. हे मी हम्म. माझ्या पाहण्यात आलेले उपचार करताना. त्याच्यामुळे वजन कमी करण्याचा तुमचा पुरुषांच्या बाजूने प्रेग्नन्सी राहण्यामध्ये खूप सकारात्मक फायदा होतो. सो आता आपण थोडं अजून डीप जाऊयात की समजा आता महिलांमध्ये जर आपण म्हटलं की महिलांमध्ये मूल न होणं, तर आता ह्यासाठी तर पहिलं ते प्रिफरन्स देतात की आपण स्पेसिफिकली त्या स्पेशलिस्टकडे जाऊयात वगैरे. वजनामुळे म्हणजे वजन वाढीमुळे मूल होत नाही हे तर फार शेवटी लक्षात येतं. नाही, मला जेवढं- आवर्जून मॅडम मला तुम्हाला ह्या बाबतीत सांगावं लागेल. तुम्ही म्हणला हा. हा मुद्दा आहे. म्हणजे माझ्याकडे एक केस आलेली होती, म्हणजे मला अजूनही ती आठवते. हम्म. साधारणतः 3 वर्ष त्या व्यक्तीने इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेतलेली होती. एक्झॅक्टली. हा, म्हणजे प्रेग्नन्सी कारण राहत तशी नाही separate म्हणून centers तीन आहेत. 3 वर्ष उपचार घेत होते. म्हणजे अगदी IUI करण्यापर्यंत ती गेली, पण त्यांनी वजन कमी केलेलं नव्हतं. हम्म. हेच पेशंट आमच्याकडे आलं. माझ्याकडे आल्यानंतर आम्ही आता आयुर्वेदातही इन्फर्टिलिटीसाठी उपचार देतो. म्हणजे बर. मला तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल की पंचकर्मातले जे काही उपचार आहेत हे म्हणजे बीजशुद्धीचे उपक्रम म्हणून केले जातात. म्हणजे मी वजन कमी झाल्यानंतर काही महिलांमध्ये थोडंफार कधी कधी ओव्ह्युलेटरी प्रॉब्लेम हार्मोन्समुळे राहिला, अशा केसमध्ये वमन करून घेतलं तर खूप सुंदर पद्धतीने ओव्ह्युलेशन महिलांना होतं. बर. इतकं मी हे पाहिलेलं आहे. पण महत्वाचा भाग कुठला होता, मी म्हणलं ती केस त्यांनी आल्यानंतर मी त्यांना म्हणलं की चला आपण इन्फर्टिलिटीचे उपचार नंतर करूया, हम्म. प्रेग्नन्सीचा विचार थोडा नंतर करू, आधी आपण वजन कमी करून घेऊया. हम्म. तर साधारणतः 3-1 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर 23 किलो वजन त्या लेडीचं कमी झालं. बापरे. 4थ्या महिन्याची औषधं घेऊन गेली आणि 15 दिवसांनी UPT पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट घेऊन आले बापरे. आणि व्यवस्थित कन्सिव्ह झाले आणि छान प्रेग्नन्सी राहून मूल झालं व्यवस्थित. म्हणजे आम्हाला त्यांची इन्फर्टिलिटी वेगळी ट्रीटच करावी लागली नाही. हम्म. 23 एक्झॅक्टली. किलोचा जो वेट लॉस झाला त्याच्याने छान ओव्ह्युलेशन व्हायला लागलं आणि प्रेग्नन्सी राहून गेली. म्हणजे तुम्ही समजून घ्या की महिलांमध्ये वजन कमी होण्याचा किती महत्वाचा रोल आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही काय करायला जाता, तुम्ही प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून पुढे IUI करायला जाता, हा. IVF करायला जाता, IVF. पण तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही ते वजन कमी करत. पण बरं, डॉक्टर मुद्दा मॅडम समजून घ्या, भले तुम्ही IVF केलं वजन जास्त असताना हम्म. आणि प्रेग्नन्सी राहिली तर पुन्हा प्रॉब्लेम येतो. कारण थर्ड ट्रायमिस्टर मध्ये तर तुमचं वेट खूप जास्त असेल हम्म. तर त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला थर्ड ट्रायमिस्टर मध्ये BP तुमचा वाढतो हम्म. आणि मग पुन्हा सिझेरियनचा निर्णय घ्यायला लागतो. बापरे. इतक्यापर्यंत ती आहे. हम्म. तर त्याच्यामुळं महिलांनी प्रेग्नन्सीच्या कुठल्याही टप्प्यावर जरी ते आहेत तर त्यांनी वजनाचा विचार 100% करायला पाहिजे. हम्म. डॉक्टर मला हे सांगा की आता आपण आतापर्यंत मोठ्यांबद्दल बोललो, काम करणारे महिला यांचं सगळ्यांबद्दल बोललो, आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम दिसायला लागलेत, मग याचं काय कारण आहे? 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक म्हणजे ओव्हर न्यूट्रिशन हा भाग आहेच आहे आणि त्यातही जंक फूड खाणं हे मुलांचं फार जास्त होतं अलीकडं. बर. आपण काय होतं, मुलांना प्रेमाखातीर सगळ्या गोष्टी देत जातो, पण त्यामुळे आहाराच्या सवयी मुलांच्या खरंच खूप बिघडत चाललेली आहे. बरं, हे सगळं जंक फूड म्हणजे त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त जातं किंवा आपण असं म्हणूया की कॅलरी कंटेंट ओव्हरऑलच खूप जास्त जातो. त्याच्यामुळे खरं तर मुलांमध्ये ओबेसिटी आहे. दुसरं, तुम्ही आठवा तुमचं आणि माझं बालपण आठवा. हम्म. जर रविवारचा दिवस आहे तर तो तुम्ही तुमच्या आणि माझ्या बालपणातला आठवा आणि आत्ताच्या मुलांचा आठवा. रविवारी सकाळी आपण घरातनं नाश्ता जेवण करून बाहेर पडलो की आपण घरी कधी यायचो आपल्याला माहिती, म्हणजे दिवस सूर्य मावळतीला गेल्यानंतरच आपण घरात यायचो. आज ह्या मुलांचं मैदानी खेळ हा प्रकार पूर्ण बंद झालेला आहे. शहरांमध्ये तर दोन्ही बाजूनी अवघड आहे ते, म्हणजे तेवढी मैदानही उपलब्ध नाहीयेत आणि मुलांनाही तो म्हणजे उत्साह नाहीये की जाऊन आपण मैदानावर खेळलं पाहिजे. म्हणजे खेळ सुद्धा आपल्याला आता व्हर्च्युअली खेळता येतो. बरोबर. तर त्याच्यामुळे काय झालं की व्यायामाचा अभाव हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि मला असं वाटतं की नुसतं ओबेसिटी म्हणून नव्हे, पण मैदानावर खेळल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे शरीरात काही धमक आहे जी म्हणतो ना आपण, ती जी कळते ती तुम्हाला घरात बसून मोबाईलवर गेम खेळण्यानं कळणार नाहीये. तुमच्या काय म्हणू आपण ऑनलाईन गेमचा स्कोर किती हा काही तुमच्या हेल्थचा निकष असू शकत नाही. तर बरोबर. तसं मैदानावर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने खेळता, 100 हम्म. मीटर रनिंग मध्ये तुम्ही किती चांगल्या पद्धतीने पळू शकता, 400 मीटर रनिंग तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करू शकता, लांब उडी मारता येते की नाही, उंच उडी मारता येते की नाही, हम्म. हे बघितलं गेलं पाहिजे. पण हे होत नाहीये दुर्दैवानं अलीकडं. सगळ्यात महत्वाचा भाग कसा आहे, मोकळ्या हवेत खेळताना तुमचं ऑक्सिजन इंटेक जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं होतो आणि त्याने फुफ्फुसांची क्षमता सुधारते. बरोबर. अलीकडे तुम्ही बघा, दमेकरी मुलं, लहान मुलांमध्ये बालदमा आहे म्हणून आपण लगेच त्यांना उपचार करायला सुरुवात करतोय. ह्यामध्ये कुठेतरी आपण त्या शरीराची इफिशियन्सी कमी पडते आणि हम्म. इफिशियन्सी म्हणजे त्याची क्षमता जर सुधारायची असेल त्याला काहीतरी काम द्यायला पाहिजे ना. मला जर माझं मसल चांगलं व्हावं वाटत असेल तर मी दंड बैठका जोर मारतोय ना, बरोबर. त्याला ताण देतोय, त्यावेळेला कुठेतरी जाऊन दंडाची मसल सुधारते. तर तसं लहान मुलांचा तर जडणघडणीचा काळ आहे. म्हणजे तो दोन्ही, म्हणजे बौद्धिक दृष्ट्या आहे, मानसिक दृष्ट्या आहे, पण तितकाच तो शारीरिक दृष्ट्या पण आहे. हम्म. आणि ती जर शारीरिक वाढ मुलांची चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे, तर फक्त खाण्याच्या पातळीवर नव्हे, शारीरिक व्यायामाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे आणि खाणं जे आहे ते आरोग्यदायी खाणं असलं पाहिजे. हम्म. हा, मग ह्याच्यात मला आणखी एक गोष्ट काय सांगावीशी वाटते सगळ्या म्हणजे मातांना, की थोडे तुम्ही अल्टरनेटिव्ह पर्याय वापरा ना.
म्हणजे दोन्हीचं काहीतरी समन्वय घालता येतो. चला, पालकाची भाजी खात नाही, पालकाची पुरी खातो, पालकाची पुरी करून द्या. मला पनीरची भाजी आवडत नाही पण पनीरचा पराठा आवडतो, तसं बनवून द्या. इथपर्यंत ते ठीक आहे. पण तो आज भाजी पोळी खात नाही म्हणून मी डब्याला मॅगी बनवून देते, ठीक आहे, किंवा डब्यात मी केक पेस्ट्रीज घालून देते, ही कितपत योग्य आहे? तर ह्या गोष्टींचा फार बारकाईने विचार व्हायला पाहिजे की आपण आठवण, आपण खाल्लेले पदार्थ आठवा. मला बोर्नव्हिटा पहिलं खाल्लेलं आठवतं, ते म्हणजे माध्यमिकला असताना खाल्लेलं आठवतं. नाहीतर 8वी-9वी पर्यंत मला बोर्नव्हिटा माहित नव्हतं. म्हणजे आपण दूध असंच घ्यायचो वेलची साखर घालून, बरोबर. आणि खूप छान लागायचं ते. तर तसा भाग आहे की पहिलं तर खाण्याच्या ज्या सवयी आहेत आपल्या मुलांच्या, त्या खूप बारकाईनं तपसायला पाहिजेत. म्हणजे त्याच्यावरती बोलेल तेवढं कमी आहे. चिप्स सारखी गोष्ट आहे. म्हणजे जे भाजीत आपण चिमूटभर मीठ घेतो, तुमचे चिप्स बनवताना चिप्स भांड्यात टाकले तर वरून मीठ स्प्रिंकल केले आणि हलवून तुम्हाला खायला दिले, डायरेक्ट मीठ कंझ्युम करताय तुम्ही चिप्स बरोबर, ठीक आहे. तेलाचा अंश किती जातोय हा भाग त्याच्यातनं बघितला गेला पाहिजे. हे कुरकुरे वगैरे हा सगळा प्रकार त्याच्यात, घसे बिघडत आहेत मुलांचे म्हणजे काय होतंय, खराब तेल खाण्यामध्ये येते ना, खराब मसाला घशाला कुठेतरी लागतोय, मग तुमचे घसे बिघडत आहेत. तर हे इतका बारकाईने त्याचा विचार व्हायला पाहिजे. चॉकलेट मधनं जाणाऱ्या कॅलरीज बघायला पाहिजेत ना आपण. खेळणारी मुलं आहेत, वाढीचं वय आहे, त्यांना काय पचतंय म्हणून काय खायला घालायचं हे पहिलं आपण ठरवलं पाहिजे ना. तर पहिलं म्हणजे मुलांच्या खाण्याचा विचार फार बारकाईनं करायला पाहिजे. दुसरा भाग, मुलांना व्यायाम, शरीर म्हणजे मैदानी खेळ जे आहेत ते मुलांचे खेळले गेले पाहिजेत, आणि मग ते म्हणू आपण त्या मुलांचं काय वजन नियंत्रणात राहील. आणि त्यातनं वजन वाढलंच मुलांचं, तर मुलांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला हा विचार करता येतो उपचार घेण्याचा. पण तरी मी त्याच्यामध्ये काय म्हणू आपण, एक वयाची मर्यादा जी आहे ती आम्ही लक्षात घेतो. अगदीच काय म्हणू आपण 8 आणि 10 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांना काय आम्ही उपचार सजेस्ट करत नाही आणि शक्यतो देत नाही. मी जनरली त्या केसमध्ये एक मात्र आहे की बाबा ट्रीटमेंट, कारण बऱ्याच वेळा ह्या मुलांमध्ये काय असतं, पोटात वर्म्स असतात, जंत असतात. तर आम्ही त्याच्यामध्ये मी बघितले, नुसती हे ॲलोपॅथीची जंताची औषधं खाऊन काय होतं, एक साधारणतः 12 ते 24 तास 48 तासापर्यंत त्या जंतांना गुंगी येत असते. त्याच्यात पोट साफ झालं तरच ह्या मुलांचे जंत पडतात, अन्यथा जंत पडत आहेत तसेच राहतात, जंत पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि ते पुन्हा काम चालू होतं. मग ह्याच्यामुळं मुलांना बऱ्याच वेळा शी साफ होत नसते, संडासच्या जागी आग होत असते, बऱ्याच गोष्टी असतात. तर मग आम्ही ह्या केसमध्ये म्हणजे 8-10 वर्षाच्या किंवा 8 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये आम्ही हे डिवर्मिंग करून घेतो चांगल्या पद्धतीने. त्यांचं पचन छान आहे का नाही, रोज पोट छान साफ होतंय का नाही, ह्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. तुम्ही ह्या वयोगटातली मुलं बघा, आता ह्यांच्या शाळा एकतर सकाळी आहेत, ही रात्री लवकर झोपत नाहीत, मग सकाळी उठलं की ह्यांना शी साफ होत नाही, दुपारी आल्यानंतर ह्यांचं पोट साफ होतंय. तर हे म्हणजे ढकलून पोट साफ करून घेणं आहे. नैसर्गिक पोट साफ होणं काय प्रकार आहे, तर ते सकाळीच स्कूलला जाण्याआधी पोट छान साफ मुलांना व्हायला पाहिजे. तर ते मग अशा केसेसमध्ये आम्ही मुलांचं डिवर्मिंग करून घेतोय, पोट छान साफ होण्याचं कसं रुटीन बसेल ह्याच्यासाठी आम्ही उपचार करतो. आणि ते बरोबर म्हणजे मुलांना जसे काय लो डोस औषधं द्यायला पाहिजे तशा पद्धतीची औषधं देऊन आम्ही करून घेतो. 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत ना, त्यांना आम्ही वजन कमी होण्यासाठी सुद्धा उपचार देतो. मग त्यांचं सगळं खाण्याचं रुटीन, व्यायामाचं रुटीन आणि त्या बरोबरीनं औषध असं केल्यानंतर ह्या मुलांमध्ये सुद्धा वजन चांगल्या पद्धतीने कमी होतं. पण 10 वर्षाखालची जी मुलं आहेत ना, त्यांचं पचन नीट होतंय का हेच केलं जातं, बघितलं जातं, त्याच्यासाठीच उपचार दिला जातो. वर्म्स आहेत का त्याच्यासाठी उपचार दिला जातो. आणि खाण्याचं महत्वाचं सगळं जे आहे, काय खाणं पिणं लहान मुलांचं झालं पाहिजे किंवा काय चुकतंय हे आम्ही पालकांच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आणून देतो. आणि तसं जीवनशैली आणि ते सगळं जर बदललं ना तर खूप चांगल्या पद्धतीनं लहान मुलांच्या मधली स्थूलता नियंत्रित करता येते. आणि ती जीवनशैली घातली ना मुलं पुन्हा जाड होत नाहीत. इतकं सुंदर आहे ते. पण तो तसा विचार करायला पाहिजे. आणि काय मी नेहमी म्हणतो पालकांना, तुम्ही लाड कशाचा करा, तर तुम्ही लाड त्यांना जे काय म्हणू आपण सपोर्टिव्ह नेचर जे आहे आपलं, चला त्याला वाचनाची आवड आहे त्याला पुस्तकं आणून द्या, त्याला हेल्दी खायला आवडते ते तुम्ही त्याला प्रोव्हाइड करा, इथंपर्यंत ठीक आहे. पण काही देणं म्हणजे लाड असू शकत नाही. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. मुलांच्या हट्टासाठी त्यांना मागेल ती गोष्ट उपलब्ध करून देणं हे कुठेतरी आपण थांबवलं. म्हणजे सुखकारक गोष्टी आणि हितकारक गोष्टी हे डिफरन्शिएट करता आले पाहिजेत. सगळ्यात सुखकारक गोष्टी ज्या आहेत त्या शरीराला चांगल्या असू शकत नाहीत. हितकारक असणाऱ्या गोष्टी कदाचित सुखकारक नसतील. म्हणजे कारल्याची भाजी खाणं हे काही कदाचित जिभेला चांगलं नसेल, पण ते शरीराला चांगलं असू शकतं ना. तर ते सुखकारक गोष्टींच्या बरोबरीने आपण हितकारक गोष्टींची सवय मुलांना लावता आली पाहिजे. पोळी भाजी वरण भात हे जे काही खाणं होतंय ह्यातनं जे न्यूट्रिशन होतंय ते बाकीच्या आहारातून होऊ शकत नाहीये. ठीक आहे, हा नक्की ड्रायफ्रुट्स द्या. त्याच्यानंतर आपण म्हणतो ना म्हणजे खाण्यामध्ये त्यांच्या डायव्हर्सिफिकेशन आणा. तुम्ही घावन बनवू शकता, मुगाचे लाडू बनवू शकता, डिंकाचा लाडू बनवू शकता, ड्रायफ्रुटचा लाडू बनवू शकता. हे करा ना, डेफिनेटली हे वर्कआउट होणार आहे.
म्हणजे त्यांना बाकी काहीतरी काय म्हणू पॅक फूड देण्यापेक्षा किंवा जंक फूड देण्यापेक्षा आपण आपल्या आहारामध्ये व्हरायटी आणूया ना. बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीचे डोसे बनवू, घावन बनवू. हम्म. आता अलीकडे ते होत नाही. कुरडया घालायला लागल्यानंतर तुमची माझी आई आपण जाऊन तो आवर्जून चिक खायचो. बरोबर. सगळ्यात पौष्टिक आहे तो. बरोबर. साखर घालून दिला तर खायला चवीला पण चांगला आहे तो. अशा गोष्टी कधीतरी करायला पाहिजेत ना. तर हे वेगळंच काही मुलांसाठी करायचं म्हटलं तर हा एफर्ट घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं मुलांच्या आहाराचा विचार करायला पाहिजे. नक्की आपण मुलांचं वजन नियंत्रणात ठेवू शकतो. अगदी करेक्ट बोललात तुम्ही, आणि हे खूप इम्पॉर्टंट पण गोष्ट आहे. आता आपण जी चर्चा केली, डिस्कशन केलं की बाबा वजन कमी करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांचा आपण विचार केला, तर आता एखाद्याला खरंच करायचंय, म्हणजे प्रॉपर जर्नी करायची जसं तुम्ही सांगताय, तर त्या त्यांनी गोष्टी फॉलो केल्या, सगळं ठीक आहे. या थ्रू आउट जर्नीमध्ये मानसिकता कशी असली पाहिजे त्या पेशंटची? मानसिकतेचा रोल खूप महत्वाचा आहे. म्हणजे पहिलं तर तुमचं स्ट्रेस आहे म्हटलं की वजन वाढतं. हा स्ट्रेस फॅक्टर हा तुमच्या वेट गेनला कारणीभूत ठरणारा आहेच आहे. हा एक भाग. आणि वजन कमी करताना तुमची मानसिकता कशी हवी आहे, तर पहिला भाग असा आहे की तुम्ही लॉंग टर्म गोल्सचा विचार करण्यापेक्षा शॉर्ट टर्म गोल्सचा विचार करावा. म्हणजे ट्रीटमेंट करत असताना मी नेहमी पेशंटला सांगतो की आता मला 1 महिन्यात एवढं वजन कमी करण्याचा हा विचार करण्यापेक्षा मला ह्या 7 दिवसात 2 किलो पर्यंत वजन कमी करायचं. मग आधी हे टार्गेट आपण अचीव्ह करूया आणि मग पुढच्या टार्गेटचा विचार करूया. आणि माझं नेहमी सांगणं आहे की ते सहज कधी होणार आहे, तर तुम्ही ते सवयीनं केलं की ते सहज होणार आहे. त्याच गोष्टी सातत्यानं करत गेलो आपण की आपल्याला त्याची सवय होऊन जाते. मी पहिले सगळ्या रुग्णांना माझ्या सांगतो की पहिले 3 दिवस तुम्हाला त्रास होणारच आहे. का तर तुम्हाला सवयच नाहीये. तुमच्या शरीराला तुमच्या त्या सवय बसण्यासाठी तुम्हाला 3 दिवस तुमचं सगळं रुटीन बदलावं लागणार आहे. जेवणाच्या वेळा बदलणार आहे, झोपेचं रुटीन बदलणार आहे. तर 3 दिवस तुम्हाला त्रास होणार आहे. पण 4थ्या दिवशी तुम्हाला छान हलकं हलकं वाटायला लागतं. ह्यासारखं आणखी काय असू शकतं. तर त्यामुळं ही पॉझिटिव्हिटी ही पाहिजे. आणि कोणतंही काम तुम्ही हातात करायला घेतल्यानंतर ते म्हणतो ना आपण मनात हरलेले रणात जिंकू शकत नाही. बरोबर. तर तुमच्या मनात पहिलं पाहिजे की मला हे अचीव्ह करायचं, की मग आपण शांततेने त्या दिशेने वाटचाल चालू ठेवतो. आणि काय म्हणू आपण स्लोली पण कन्सिस्टंट, म्हणजे सातत्यपूर्ण काम करत राहणं जो प्रकार आहे तो आपण तसा ठेवला पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो पेशंटला की रोज अजिबात वजन बघू नका, अजिबात पोटाचा घेर रोज चेक करू नका. 7 दिवसांनीच चेक करा. तो पेशन्स पण ठेवला पाहिजे आपण. मग ते 7-7 दिवसांनी चेक केलं की आपल्याला कळतं की अरे एवढं वजन कमी होतंय, छान. मग तसं करत गेलं ना की म्हणजे इमॅजिन करा, मी मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं, माझ्याकडे एक लेडीने 1 वर्ष पूर्ण औषधं खाल्ली. त्यातलं 1-2 महिने इकडे तिकडे झालं होतं, कारण घरात काहीतरी लग्न कार्य असल्यामुळे त्या महिन्यात फॉलो करता आलं नाही. आणखी काहीतरी उपवास होतो कुठल्या महिन्यात म्हणून ते इकडे तिकडे झालं. पण 8-9 महिने कन्सिस्टंटली औषधं खाऊन व्यवस्थित हे करून 50 किलो पर्यंत वेट लॉस करेपर्यंत जर माणूस पेशंट सांभाळू शकतो आणि मानसिकता सांभाळू शकतो, तुम्ही आम्ही का नाही करू शकत? करू शकतो. म्हणजे त्या पेशंटनी मला स्वतःच विश्वास दिला की अरे बापरे मी एवढं चांगलं हे करू शकतो म्हणून. तर हे आहे ना, फक्त त्याच्यासाठीच काय की आपण मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन जे आहेत ना त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. ते आपण आता तुम्ही पण म्हणजे बऱ्याचशा ह्या गोष्टींमध्ये काय लेक्चर्स घेता किंवा काय ते म्हणजे ज्या बेडकाला ऐकायला येत नाही त्याची कथा तुम्ही पण मी पण ऐकली की ते खांबावर चढायचं असतं, सगळी बेडकं वर चढण्याचा प्रयत्न करतात, बाकीचे खालून ओरडत असतात पडशील पडशील, पण ते चढत नाहीत. आणि एक बेडूक मात्र बाहेर असतो, तो मात्र पटकन चढून जातो. तर आपल्याला ह्या निगेटिव्ह थॉट्स किंवा डिस्ट्रॅक्शन, असं वजन कमी होतं का, आणि हे जे आहे हे सगळं सोडलं पाहिजे. किती दिवस पाळणार खाण्याचं नाही. एकदा मी ठरवलं ना की मी पुढच्या 1 महिन्यात मी ठरवेल तेच खाणार, दुसरं कोण काय म्हणतं ते मी नाही खाणार. ते म्हणतात ना ज्याचं खाण्यावर जिभेवर नियंत्रण आहे तो जगात सगळं मिळू शकतो. ते असणं फार गरजेचं नाही. मी परवा माझ्या सोशल मीडियाला ते छान सांगितलं होतं की उद्या तू जग जिंकशील, आज तू स्वतःशी हरू नको. बरोबर, अगदी करेक्ट. तर ते महिन्याच्या शेवटी तुम्ही टार्गेट अचीव्ह केलेलं असेल, बरोबर, पण आज हरायचं नाही हे पहिलं लक्षात ठेवलं. अगदी करेक्ट. मला नेहमी वाटतं की तुमचं लॉंग टर्म गोल पेक्षा त्यासाठी तुम्ही आज दिवसभरात काय केलं, म्हणजे यश आपल्या बाजूला मॅडम जी कुणी काही एक्स्ट्रॉर्डनरी माणसं आहेत ना, हे काय ह्यांना काही वेगळा मेंदू आहे 100 ग्रॅम जास्त किंवा शरीरामध्ये 500 ml जास्त रक्त आहे, काहीही नाही. दे आर हॅव्हिंग एक्स्ट्रॉर्डनरी हॅबिट्स. बरोबर. त्यांच्याकडे काहीतरी 4 वेगळ्या सवयी आहेत ज्या त्यांनी सातत्यानं जोपासलेले, तर त्याच्या बळावर ही माणसं एक्स्ट्रॉर्डनरी झाली. असं आज कुणी उठून वेगळं काय, म्हणजे उसेन बोल्टला आणि तुम्हाला मला सारखेच मसल दिलेत देवानं, सारखेच पाय दिलेत, पण त्यानं तेवढं त्या बॉडीला ट्रेन केलं की मला एवढ्या वेगात पळायचं, संपलं. तर इतकंच आहे ते. तर तो करू शकतो तर मी का नाही करू शकतो, संपलं. तर ज्यांच्याकडे, म्हणजे मी म्हणलं ना मॅडम, मी नेहमी पेशंटला म्हणतो की मी तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे, पण कधी तर तुम्ही त्या दिशेने प्रवास करताय तर मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही खुर्चीत बसले आणि म्हणजे तुमचा आत्मविश्वास कमी काढून हात गाळून बसले तर मी तुमच्या बरोबर असून काय उपयोग. अगदी करेक्ट. तर मार्गदर्शक म्हणून मी नेहमी तुमच्या त्या एफर्टमध्ये जिथं कुठं अडचणी तिथं मी तुमच्या बरोबर आहे. काही शंका आली तर मला फोन करा म्हणतो मी. पण
तुमचं डिटर्मिनेशन महत्वाचं आहे. हम्म. ती सकारात्मकता असल्याशिवाय आयुष्यातलं इतर कुठलं गोल अचीव्ह होत नाही तर ओबेसिटीवर मात करणं कसं हे होईल. बरोबर. आणि ह्याच्या विरुद्ध मॅडम मी सांगू का, मी बघितलंय की वजन कमी झाल्यानंतर जे कोणी पेशंट असं होतं की कदाचित डिटर्मिनेशन किंवा हा थॉट त्यांना माहित नसतो, पण कदाचित कन्सल्टेशन मध्ये त्यांना कळतं की नाही मला हे करायचं आहे आणि ते फॉलो करतात आणि मग त्यांना तो वजन कमी झाल्यानंतर एवढा आत्मविश्वास मिळतो की जर मी एवढं वाढलेलं माझं वजन कमी करू शकलो तर मी आता आयुष्यात काही करू शकतो. बरोबर. म्हणून मी नेहमी पेशंटला म्हणतो की आमच्याकडे वजन कमी करणं म्हणजे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे तुमच्यासाठी. तुमचं आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे, फक्त तुम्ही तेवढं तितक्या गांभीर्याने ते करायला पाहिजे. अगदी मग मी आवर्जून मॅडम म्हणजे मी अभिमानानं सांगतो की आमच्या आता 10,000 केसेसपेक्षा जास्त केसेस झाल्या, Nice. पण ट्रीटमेंट घेतली आणि वजन कमी नाही झालं असा पेशंट दाखवायला नाहीये आमच्याकडे. हा म्हणजे पेशंट किती काटेकोरपणे करेल त्या प्रमाणात त्याचं वजन कमी जास्त होईल. म्हणजे काही पेशंट महिन्यात 8 किलो पर्यंत करतात, खूप छान करणाऱ्यांनी 10 किलो पर्यंत केलेलं आहे. मग थोडं इकडे तिकडे केलं तर 6 किलो होईल, 4 किलो होईल, पण वजन कमी होणार. होतच. हे आहेच आहे, इतकं सुंदर आहे. आणि हा सगळा मॅडम काय म्हणू आपण म्हणजे बेसिकली हे सगळं आयुर्वेदाच्या तत्वांवर आधारित असलेली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही बरोबर. आपण उलट सुलट काही करतोय वगैरे असा काही प्रकार नाहीये. सगळं जे बरोबर. शरीर क्रियेला पूरक ज्या गोष्टी आहेत त्याच करून घेऊन आपण वजन कमी करतोय, त्यामुळे त्याचा कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. अगदी इतकं correct. छान आहे. खूप छान बोललात डॉक्टर तुम्ही. तर आता जवळपास तुम्ही म्हटलात की 10,000 पेक्षा जास्त पेशंटवरती आपण काम केलंय, तर आपला जो ऑब्झर्वेशनचा जो फॅक्टर आहे तो फार मोठा आहे. तर तुमचा आज काय संदेश असेल, बेसिकली आपले महाराष्ट्रातली जनता सगळी बघते आज, तुमचा काय संदेश असेल सगळ्यांना? हे मला मॅडम एकच वाटतं की म्हणजे इच्छाशक्तीच्या पुढे काही असू शकत नाही. ठीक आहे, पण फक्त इच्छाशक्ती असून उपयोगाचं नाहीये, त्याला योग्य मार्ग मिळणं पण गरजेचं आहे. मला आवर्जून हे सांगायचं की म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या काळात आमचे सर छान सांगायचे की तुम्ही ओपिनियन घ्यायला पाहिजे, पण कोणाचा घ्यायला पाहिजे तर एक्सपर्ट ओपिनियन घ्यायला पाहिजे. बरोबर. कारण वजन कमी करायचं म्हटलं की लोक जाऊन इंटरनेटला काहीतरी बघत बसतात, कुठलं तरी वाचून काहीतरी डाएट सुरू करून देतात किंवा 4 व्यायाम. हे नाहीये उपयोगाचं. त्याला शास्त्रीय विचार आहे त्याच्यासाठीचा, तो आपण आत्मसात केला पाहिजे. आणि मी म्हणलं जसं इच्छाशक्तीला योग्य मार्गाची जोड जर तुम्ही दिली तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ते वजन कमी करू शकता. आणि केवळ म्हणजे काय म्हणू आपण ओबेसिटीसाठीच असं नाही. आम्ही आता आमचं दुसरं म्हणजे पद्मनाभ आयुर्वेद चिकित्सालय नावाचं वेंचर आहे, तर जे कम्प्लीट आयुर्वेदिक वेट लॉस क्लिनिक जे नाव आहे याच्या अंतर्गत आम्ही फक्त ओबेसिटीचे पेशंट आणि त्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन ट्रीट करतो. पण पद्मनाभ आयुर्वेद हा जो आमचा वेगळा ब्रांच आहे त्याच्यामध्ये आम्ही डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स, इन्फर्टिलिटी, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स याच्यावरती काम करतो. तर मॅडम मी खूप चांगल्या पद्धतीने बघितलं, म्हणजे संधिवाताचे पेशंट आहेत त्यांना बऱ्याच वेळा वाटतं की आर ए फॅक्टर वाढला म्हणजे आता तो नॉर्मल होणारच नाही. आमच्या कितीतरी रुग्णांमध्ये हा आर ए फॅक्टर नॉर्मल झालेला आहे. गृहिणी ज्याला आपण IBS म्हणतो, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ह्या रुग्णांना सुद्धा बऱ्याच वाटतं की आता आपलं पचन सुधारणार नाही किंवा डायजेशन नीट होणार नाही. पण कितीतरी आम्ही ह्या IBSच्या केसेस चांगल्या पद्धतीने ट्रीट केलेल्या आहेत. तर हे सगळं हे केल्यानंतर काय आहे, तर कुठल्याही आजारावरती मात करायची असेल तुम्हाला तर पहिलं काय आहे की तो तुम्ही योग्य सल्ला घ्यायला पाहिजे आणि जेवढे नेसेसरी उपचार आहेत तशा पद्धतीने शास्त्रीय उपचार त्याच्यासाठी घेणं गरजेचं आहे आणि तुमची मानसिकता चांगली ठेवणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही केलं तर कोणताही आजार असू द्या त्याच्यात तुम्हाला उपशम नक्की मिळतो. बरं डॉक्टर्स पण तेवढे रॅशनल आहेत ना मॅडम, जिथं मर्यादा आहे तिथं आम्ही नेहमी सांगतो रुग्णांना की ही गोष्ट बाबा आमच्या हातातली नाही, आम्ही करू शकत नाही, अगदी स्पष्ट. पण जे हातातलं आहे ते 100% आम्ही तशा पद्धतीने कमिटमेंट देतो आणि ते तशा पद्धतीने करून घेतो. त्यामुळे मला असं वाटतं की तुमची प्रॉपर इच्छाशक्ती, योग्य मार्ग आणि त्याच्यावर सातत्यानं वाटचाल करणं, हे जर आपण मूलमंत्र आत्मसात केला तर आजारावर मात करणं काय, आयुष्यातल्या कुठल्याही प्रश्नावर आपण मात करू शकतो. इतकं सोपं आहे मॅडम. खूप छान सल्ला दिलात तुम्ही आज. सो यानंतर मला काही रॅपिड फायर क्वेश्चन विचारायला विचारा. आवडेल डॉक्टर तुम्हाला. सो मला तुम्हाला हे विचारायचं की सकाळी उठल्यानंतर पहिलं काम तुम्ही कोणतं करता? सकाळी उठल्यानंतर मला असं वाटतं मॅडम की प्रत्येकाने एकाग्र व्हायला पाहिजे. मी स्वतः पहिलं उठल्यानंतर ते करतो, 2 मिनिटासाठी का होईना पण पहिलं एकाग्र होतो आणि जे दिवसभरात कामं करायचे त्यांचा पहिला मी आढावा घेतो. माझं टू डू लिस्ट असते, मी तिच्याकडे नंतर नजर टाकतो, पण पहिलं मी 2 मिनिटं स्वतःच्या श्वासाच्या गतीकडे लक्ष देऊन एकाग्र होतो आणि मग पुढचा दिवस सुरू करतो. बरं, तुम्हाला आवडणारा सगळ्यात फेवरेट व्यायाम प्रकार कोणता? मला खेळायला खूप आवडतं. 2 खेळ म्हणजे माझा व्हॉलीबॉल एक आवडता खेळ आहे आणि दुसरं बॅडमिंटन. बॅडमिंटन कोर्टवर जे तुम्ही बॅडमिंटन खेळता त्याच्यासारखी मजा दुसऱ्या कशात नाहीये. असाच आनंद तुम्हाला फुटबॉल खेळताना सुद्धा मिळू शकतो, फक्त तेवढा छान स्टॅमिना तुमच्याकडे पाहिजे. माझे आवडते 2 खेळ आहेत ते व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन. बाकी व्यायाम प्रकारामध्ये मी तुम्हाला सांगितलं की चालणं हा व्यायाम प्रकार कधीही श्रेष्ठ आहे सगळ्यात, कारण त्याच्यानं सर्वांगीण शरीराचा व्यायाम होतो आणि कोणत्याही पद्धतीचं काय म्हणू आपण शरीरावर ताण न येता तो व्यायाम होतो.
एरवी चालायला मलाही नक्की आवडतं, म्हणजे हम्म. शतपावली मी कंपल्सरी घालतो. मला स्वतःलाही वाटतं की ती स्ट्रेस बस्टर आहे. रात्री जेवणानंतर तुम्ही 5 मिनिटं जे चालून येता त्याच्याने पोटातलं अन्न आतड्याकडे जायला तर मदत होतेच होते, पण त्यामुळे तुमचा स्ट्रेस पण रिलीव्ह होऊन जातो. हम्म. इतकं ते सुंदर आहे. पण खेळ म्हणाल तर बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल आणि व्यायाम प्रकारामध्ये मला चालणं हा प्रकार मला स्वतःलाही आवडतो. म्हणजे मी पुणे ते पंढरपूर पायी वारी केलेली आहे, बापरे. त्यामुळे चालणं मला नक्कीच आवडतं. ओके. असा कोणता क्षण किंवा अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळतो? मॅडम हे एक म्हणजे डॉक्टर म्हणून किंवा असं मला म्हणजे माझ्या अंगावर शहारे उभे राहिले, मी आवर्जून तुम्हाला हे सांगतो की बऱ्याच वेळा माझ्याकडे मी कन्सल्टेशन करतो पेशंटचं, म्हणजे रुग्णाचं ज्यावेळेला समुपदेशन करतो, ते समुपदेशन संपल्यानंतर पेशंट दारातून बाहेर जाताना आवर्जून दारात थांबतो आणि मागं वळून मला म्हणतो, डॉक्टर तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. मला असं वाटतं की हा माझ्या आयुष्याचा काय म्हणू आपण पर्पज ऑफ लाईफ आहे. म्हणजे आपण एखाद्याच्या आयुष्यात आपल्या बोलण्यानं खूप चांगल्या पद्धतीचा बदल घडवू शकतो, हे मला अनुभवता येतं. हे ज्यावेळेला तो पेशंट असं बोलतो ना, त्यावेळेला मला खूप आनंद देणारा क्षण असतो. मी नेहमी मॅडमना घरी म्हणतो की 2-2 तास देवाजवळ बसून माळ जपल्यानंतर किंवा साधना केल्यानंतर जे समाधान लोकांना मिळतं ना, ते समाधान दिवसाच्या शेवटी माझ्याकडे असतं. त्याचं कारण काय, तर माझं काम मी तेवढ्या आनंदानं करतो आणि ते तितकं छान मी जपतो, त्यामुळे तेवढं समाधान दिवसाच्या शेवटी माझ्याकडे असतं. त्यामुळे माझ्या रुग्णाच्या आयुष्यात बदल घडून येतो तो क्षण, आणि माझ्या बोलण्यामुळं रुग्ण काहीतरी चांगलं करण्यासाठी ज्यावेळेला मोटिवेट होतो आणि ते व्यक्त करून दाखवतो, तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला आता शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायला आवडेल, तुमच्या पॅरेंट्स कडून तुम्हाला काय मोलाचा सल्ला मिळाला आतापर्यंत? म्हणजे माझ्या वडिलांनी आवर्जून मला सल्ला दिला होता. मला आठवतं, माझं लक्ष्मी रोडला मी माझं पहिलं क्लिनिक सुरू केलं. ज्योती गॅस अप्लायन्सेसच्या समोर माझा दवाखाना होता. तर उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी मला वडिलांनी दिलेला सल्ला होता, जो मी अजूनही कायम लक्षात ठेवलाय, की आपल्याला काही पोट भरण्याचा प्रश्न नाहीये म्हणाले. तर आपल्याला जे काम करायचं आहे ते सेवाभावानं करायचं आहे. उगीच काहीतरी लोकांना फसवून किंवा हे करून आपल्याला पैसा कमवायचा नाहीये, हे लक्षात ठेवा म्हणले. तो वडिलांनी दिलेला मोलाचा सल्ला आहे. तो मी आजपर्यंत कधी विसरलो नाही. इथून पुढच्या आयुष्यात मला कधी त्याचा विसर पडणार नाही. मला ह्याला जोडूनच सांगावं वाटतं की गांधीजी खूप छान म्हणायची की तुम्ही कमवलेल्या संपत्तीचं खरं मूल्य काय आहे, तर ती ज्या माध्यमातून कमवली गेलेली आहे त्या माध्यमाची जी नैतिकता आहे त्याच्यावर तुमच्या संपत्तीचं खरं मूल्य अवलंबून आहे. तर त्याच्यामुळे वडिलांनी सांगितलेला हा सल्ला, हा गांधी विचार मला खरंच प्रभावित करणार आहे आणि मला तो पटतोय तितकाच मनापासून, आणि तुम्ही पाळत आलो आणि इथून पुढे नक्की पाळणार. खूप छान, खूप छान. म्हणजे आज तुमच्या प्रश्नांची उत्तर ऐकून मलाच मोटिवेशन मिळालंय. नाही अगदी. आणि त्याच्यात पुढे जाऊन मॅडम बोलायचं झालं, हे वडिलांकडनं आलेली गोष्ट आहे. आईकडनं एक गोष्ट मी शिकलोय. तसं माझ्या आईचं शिक्षण कमी आहे, म्हणजे आई आमची लग्नानंतर 10वी पास झाली. पण मला आईकडनं कळलेली गोष्ट काय माहितीये ना, तुमची जर प्रबळ इच्छाशक्ती असेल ना, तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. मला आठवतं की म्हणजे आमची आईची आई एक्सपायर झाल्यानंतर आमच्या आईला रात्रभर झोप लागली नाही. तशी काही आई आमच्या कवी मनाची नाही, पण पहाटे उठून तिने तिच्या आईवर कविता लिहून काढली होती, कारण ती तिच्या आईशी असलेली तिची ती अटॅचमेंट होती. म्हणजे आई आमची समाज जीवनात कार्यरत राहिली. लोकांशी बोलताना तर तुम्ही तळमळीनं बोलत असाल ना, तर लोकांचं मन परिवर्तन व्हायला किती वेळ लागतो. आता मत परिवर्तन करण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या काळात वापरण्याची गरज पडत नव्हती. प्रेम आपुलकीनं सुद्धा माणसांची मनं जिंकता येतात, हे मी स्वतः आईला समाज जीवनात काम करताना बघितलं. आणि ही खूप मोठी शिदोरी आहे मॅडम माझ्यासाठी. कदाचित त्याचमुळं कन्सल्टेशन करताना लोकांचं, पेशंटचं मी मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतं असं मला वाटतं. डॉक्टर, मला हे सांगा की तुमच्या नजरेत यशाची डेफिनेशन काय आहे? यश म्हटलं की मॅडम फक्त आपण काहीतरी अचीव्ह केलं असं बघण्यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत आपण आपलं यश तपासलं पाहिजे. तर यश बघण्यापेक्षा मला असं वाटतं आपण आपला प्रोग्रेस कॅल्क्युलेट केला पाहिजे. कारण कसं आहे की तुमचा प्रोग्रेस सातत्यानं होत असेल तर तुम्ही यशस्वी असताच ना. ठीक आहे, तर लहान लहान लढाया जिंकणं आणि युद्ध जिंकणं ह्याच्यामध्ये फरक आहे. पण म्हणून लहान लढायांचं महत्व कमी होत नाही. रोजची लढाई जिंकली तर तुम्ही अंतिम युद्ध जिंकणार आहात. तर रोजची लढाई जिंकणं म्हणजे प्रोग्रेस आहे. आणि मग आपण प्रोग्रेसकडे लक्ष ठेवलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचं काय म्हणून आपण सातत्यानं तुमच्या त्या हॅबिट्स तयार होतात, त्याच्यामुळे तुम्हाला जे तुम्ही मनात ठरवू शकता ते तुम्ही साध्य करू शकता. तर कुठलंही यश जे तुम्ही म्हणताय मॅडम, ते असं एका दिवसात जन्माला येत नाही. बऱ्याच वेळा आपण काय करतो, लोकांच्या अचिव्हमेंट्स बघतो. मला वाटतं की लोकांच्या हॅबिट्स बघाव्या, की हे यश मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने कोणत्या गोष्टी केल्या हे आपण ऑब्झर्व्ह करायला पाहिजे. तर ते सातत्याने तुम्ही त्या गोष्टी केल्याचा परिपाक म्हणून ते यश असतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो की पुढच्या व्यक्तीला ही गोष्ट मिळाली आणि मला ही गोष्ट मिळाली नाही. सर्कमस्टन्सेसचा विचार झाला पाहिजे ना. त्याच्या बाजूला असलेली परिस्थिती वेगळी आहे, तुमच्या बाजूला असलेली परिस्थिती वेगळी आहे.
जसे त्या व्यक्तीचे काही स्ट्रेंथ आहेत तशा तुमच्या व्यक्तिमत्वातल्या काही स्ट्रेंथ आहेत. म्हणजे मी कदाचित छान वक्ता म्हणून छान भाषण करू शकतो, दुसरा कदाचित एखादा चांगला त्याचं मॅथमॅटिकल स्किल चांगला असेल तर तो चांगल्या पद्धतीने गणित सोडवू शकतो, असा भाग आहे. तर तसे तुमच्या स्ट्रेंथ्स ओळखणं आणि त्याच्यामध्ये काय म्हणू आपण टॉप लेवलला जाणं हे टार्गेट असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण डे टू डे लाईफमध्ये आपण किती प्रोग्रेस केला ह्याचा विचार करत जाणं मला वाटतं गरजेचं आहे. तर यश म्हणजे काय मॅडम, तर तुमच्याकडं चांगल्या सवयी असणं. म्हणजे तुम्ही मनात जी गोष्ट धराल ती साध्य करण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या सवयी असणं हेच मला वाटतं खूप मोठं यश आहे. मग कसं आहे, मग प्रवासात अडथळे येतील, कमी जास्त होईल. म्हणजे मी अगदी सोप्या ह्यानी समजून द्यायचं झालं तर काय आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये IAS झालेला विद्यार्थी आपण बघतो आणि सहज म्हणून जातो की नशीबवान आहे. असं नसतं. हा जो IAS झालेला विद्यार्थी आहे ह्याला अगदी लहानपणापासून अभ्यासाची आवड असते, बरोबर. वाचन ही त्याची आवड असते. आणि मग त्याच्यातून पुढे येऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी जोडून मग त्याला प्रिपरेशनची जोड दिलेली आहे आणि मग तो IAS झालेला आहे. तर हा आपण IAS म्हणजे फक्त UPSCची परीक्षा दिली आणि पास झाला इथपर्यंत प्रवास नाही बघायला पाहिजे. तर लहानपणापासून तिथपर्यंत येईपर्यंत त्यांनी कोणकोणत्या सवयी जोपासल्या. तो मग रोज न्यूजपेपर वाचत होता, तर त्याला अवांतर वाचनाची सवय होती. प्लस शाळेतला अभ्यास सुद्धा तो फक्त पास होण्यासाठी नव्हता करत. तर ते बाबा एक आपल्या पुढच्या काय म्हणू आपण अकॅडमिक्सचा आपल्या पाया आहे ह्याची जाणीव ठेवून त्यांनी तो अभ्यास केलेला आहे. आणि मग पुढे जाऊन तो UPSCची परीक्षेला बसला आणि पास झाला. बरोबर. तर ते यश म्हणजे मला असं वाटतं मॅडम की तुम्ही पहिलं तर चांगल्या सवयी हेच मोठं यश आहे असं मला वाटतं. खूप हॅबिट्स आर द काय म्हणू आपण कीज ऑफ सक्सेस. राईट. चांगल्या सवयी हेच यश आहे असं म्हणलं तर ते काय वावगं नाही मला वाटतं. जेवढ्या चांगल्या सवयी आपण अडॉप्ट करत जाऊ, जेवढं स्वतःला ग्रूम करत जाऊ तितकं आपण यशस्वी राहणार. त्याच्यामुळे आणखी काय असतं. खूप छान. तुम्ही अगदी साध्या भाषेत डेफिनेशन सांगितले. तर डॉक्टर आज तुम्ही इथे आलात सारिका शोवरती आणि खूप अमूल्य असा वेळ दिला, खूप चांगली माहिती सांगितली. आणि मंडळी तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी सगळ्या बघून खूप माहिती मिळाली असणार. स्पेसिफिकली जर वेट गेन झालंय किंवा मूल होत नाहीये किंवा अजून स्थूलता वगैरे अशा टाईपचे जर तुम्हालाही प्रॉब्लेम फेस होत असतील तर डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा, त्यांचं कन्सल्टेशन घ्या. आणि त्यांचं जे क्लिनिक आहे तर ते पुण्यामध्ये आहे, तर तुम्ही त्या क्लिनिकला नक्की भेट द्या. त्यांच्या सल्ल्याने तुम्ही काही महिन्यात वजन कमी करू शकता, तर त्यांच्या गोष्टी फॉलो करा. त्यांना संपर्क करण्यासाठी त्यांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही एकदा ते चेक करून घ्या. आणि अशा पद्धतीने आज आपला जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये खूप अमूल्य अशी माहिती तुम्ही आज दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद सर.